हरे कृष्णा। हरे कृष्णा. सर्वांना सादर प्रणाम. आपल्या भक्ती सदाच्या क्लासमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं चौथं मॉड्यूल की ज्याच्यामध्ये भागवतातल्या स्तुती आपण अभ्यासतोय. तर त्याच्यामध्ये आपण आज नल कुबेर यांची स्तुती अभ्यासणार आहोत. तर हा खूप छान योग आहे की आपला कार्तिक महिना आहे आणि जी गोष्ट म्हणजे जी आहे तर म्हणजे कार्तिक महिन्या पाठीमागे जी भगवानांची जी लीला घडली त्याची जी म्हणजे ती जी कथा आहे किंवा गोष्ट आहे तर तीच आपण बरोबर अभ्यासतो आहोत. तर हा खूपच म्हणजे आपण ज्याला म्हणू ना दुग्ध शर्करा योग असा आहे. तर सगळ्यांनी अगदी मनोभावे म्हणजे ते श्रवण करूया. भगवानाच्या लीला अशा आहेत ना की त्या किती वेळाही ऐकल्या ना तर त्याची गोडी आणि मिठास इतकी असते की आपल्याला पुन्हा 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 त्या ऐकाव्याशा वाटतात. हा आणि तेच आपण एखादे ग्रंथ कादंबरी भौतिक जगतातलं वाचलं तर आपल्याला ते पुन्हा पुन्हा नाही वाचावं वाटत. आपल्याला कंटाळ येऊन जातो त्याचा. आपण पुन्हा ते वाचल्यानंतर म्हणजे आपल्याला ते रटाळवाणं वाटतं. पण हाच फरक आहे. म्हणजे जे आध्यात्मिक साहित्य आहे तर हे सगळं भगवानाच्या जे यशोगाथा आहेत ना तर त्यांनी सगळं जे आहे तर सगळं भारलेलं आहे असं म्हणजे जिथे तिथे जो आपल्या जगाच्या पाठीवर जो काही इतिहास आहे जो काही म्हणजे लिहिला गेला आहे तर तो भगवान यांच्या यशोगाथा आहेत त्या. भगवानांच्या लीला म्हणजे त्यांच्या भक्तांसोबतच्या की जिथे काय आहेत की भगवान हेच कोण आहेत तर परम विजय ते आहेत किंवा भगवान हेच काय आहेत तर परमभक्त आहेत. अशा पद्धतीनं त्या यशोगाथा आहेत त्या सगळीकडे वर्णन केलेले आहेत. आणि मग ह्या ऐकल्यानंतर आपल्याला तितकाच दिव्य स्तरावरचा आनंद अनुभवायला मिळतो की जितका प्रत्येक दिव्य लीलेमध्ये त्या त्या भक्तांनी घेतला म्हणजे त्या आनंदामध्ये कोणताही फरक नाही. आणि आपण अनुभवणाऱ्या आनंदामध्ये कारण आपण ते आत्मस्तरावर अनुभवतो तो जो आनंद आहे. आपण म्हणजे त्या आनंदाला असं म्हणू की आल्हाद म्हणू म्हणजे का की मनाच्या स्तरावर जे आपण भौतिक जगतामध्ये अनुभवतो ना त्याला आनंद असं म्हटलं जातं. हा शब्द वापरला जातो. पण आपण जो आत्मस्तरावर अनुभवतो ना त्याला आल्हाद म्हणलं जातं आध्यात्मिक भाषेमध्ये. तर तो जो आल्हाद आहे तर तो आपण अनुभवतो. आणि या कथामध्ये काय आहे रस आहे म्हणजे कसा तर तो आध्यात्मिक रस आपण ज्याला म्हणतो तर तसा रस आहे. तसा भौतिक जगतातल्या कुठल्या कथामध्ये नसतो पहा. आणि म्हणून आपण जर आध्यात्मिक साहित्य वाचलं आपण भगवद्गीता भागवत हे वाचले ग्रंथ तर त्यामुळे काय होतं आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. आपलं ते आत्मस्तरावर केले गेलेलं आध्यात्मिक कर्म किंवा कृष्ण भावना भरित कर्म होतं. आणि यासाठी अशा ग्रंथांचं वाचन आपण कार्तिक महिन्यामध्ये करायचं. भगवत कथा हरिकथा आपण ऐकायची. तर त्याचं महत्व काय आहे हरिकथेचं तर हरिकथा जेव्हा ऐकतो आपण तेव्हा हृदयाची शुद्धी होते आपल्या. आणि शुद्धी होते इतकंच नाही तर जोपर्यंत आपण हरिकथा ऐकून आपल्या हृदयामध्ये भगवान प्रकट म्हणजे जे आहेत तर ते व्हायला सुरुवात होतात असं भागवताच्या फलश्रुतीमध्ये दिले. तर आपण जोपर्यंत असे प्रयत्न नाही ना करत तोपर्यंत आपल्याला आपण जे अ, आपण जे चॅन्टिंग करतो किंवा आपण जो जप करतो हरे कृष्ण महामंत्राचा तर तिथे सुद्धा पहा सगळ्यांचं कसं होतं की तितकंसं सगळ्यांचं लक्ष नाही केंद्रित होत त्या जपावर. मग जेव्हा हरिकथा होते ना तेव्हा त्या नामामध्ये पण भाव यायला लागतात आणि आपलं भावपूर्ण नाम व्हायला लागतं म्हणजे नाम अपराध आपण ऐकलं असेल नाम आभास आणि त्यानंतर शुद्ध नाम. तर हे जे टप्पे आहेत नामजपामधले म्हणजे हळूहळू आपली शुद्धी होऊन आपण जो नामजप आहे तो सुद्धा एक चांगल्या स्तरावर करायला लागतो तर त्याचे टप्पे आहेत. मग आपण नाम अपराधातच घेत असतो नाम जेव्हा जपत असतो तेव्हा हरिकृष्ण महामंत्राचा जप करत असतो तेव्हा तर तिथे भाव येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हरिकथा ऐकली पाहिजे. आणि हे हरिकथा श्रवणाचे फायदे आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे अशा स्तुती किंवा भागवत कथा या भगवानांच्या यशोगाथा आहेत किंवा भगवान आणि त्यांच्या भक्तांच्या त्या आपण ऐकणं आवश्यक आहे. त्याचं हे महत्व आहे. आणि त्या तितक्याच मनोभावे ऐकल्या पाहिजेत आणि तितक्याच सन्मानपूर्वक भगवान यांचा पूर्ण सन्मान करून आपण तो ऐकायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता आपण आजची हरिकथा आपण ऐकूया. म्हणजे आपण काय करणार आहोत तर नलकुबेर यांनी केलेली स्तुती ऐकणार आहोत. मग आता ही स्तुती ऐकण्याचे सुद्धा महत्व आहे. म्हणजे भगवान यांना स्तव आणि स्तुती खूप आवडतात. म्हणजे माधव स्तवप्रिय असं म्हटलंय. म्हणजे जे गीत गोविंद आहेत ते ऐकायला जे जयदेव गोस्वामी आहेत तर ते त्याचे रचनाकार आहेत.
उच्च कोटीचे वैष्णव आहेत ते. तर त्यांच्याकडचं त्यांनी रचलेलं गीतगोविंद ऐकायला जगन्नाथ भगवान जे आहेत ना, तर ते मंदिर सोडून निघून जायचे. धावत निघून जायचे गीतगोविंद ऐकायला. इतकं भगवानांना स्तवस्तुती आवडतात. मग भगवान यांचे उच्च कोटीचे जे असे भक्त आहेत त्यांनी गायलेले स्तवस्तुती, भजन किंवा वैष्णव रचना आहेत त्या गायल्यामुळे काय होतं, आपल्यावर सुद्धा भगवानांची कृपा होते. आणि म्हणून अशा ज्या प्रार्थना आहेत भागवतातल्या, तर या भगवानांच्या उच्च कोटीच्या भक्तांनी केलेल्या आहेत. मग त्या जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यांच्यावर जशी कृपा झाली भगवानांची तशीच आपल्यावर पण व्हायला म्हणजे मदत होते, किंवा आपल्यावर पण तोच कृपावर्षाव भगवानांचा होतो. कारण भगवानांना काय आवडतं, त्यांच्या भक्तांचे भक्तांचे भक्त असणं आवडतं. मग भगवान यांचे उच्च कोटीचे जे भक्त आहेत, वैष्णव भक्त आहेत, ज्यांचा उद्धार त्यांनी केला, मग असे जे भक्त आहेत वेगवेगळे, मग त्यांच्या म्हणजे ज्या कथा आहेत किंवा त्यांच्या सोबत घडलेल्या भगवानांच्या ज्या लीला आहेत त्या जेव्हा आपण ऐकतो, श्रवण करतो, त्यावेळेला निश्चितच भगवान जे आहेत तर ते संतुष्ट होतात. कारण भगवानांना काय आवडतं, आपण त्यांचे जे वैष्णव भक्त आहेत भगवान यांचे, त्यांची उपासना करणारे जे भक्त आहेत, तर ते माझे भक्त आहेत असं सांगतात भगवान. म्हणजे कोणी म्हणेल की मी कृष्ण भक्त आहे, तर आपण म्हणून आपण भक्त नाही ठरत भगवान यांचे. तर भगवान काय म्हणतात, भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की माझ्या भक्तांची जी उपासना करतात, त्यांची जी सेवा करतात आराध्य समजून त्यांना, तर ते माझे भक्त आहेत. म्हणजेच काय, अशा उच्च कोटीच्या वैष्णव भक्तांची आपण सेवा केली पाहिजे. आपल्या गुरूंना आपण शरण गेले पाहिजे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर असे जे उच्च कोटीचे भक्त आहेत, तर त्यांच्याकडून आपण जेव्हा भगवानांच्या गाथा ऐकतो ना, तर तेव्हा भगवान अतिशय संतुष्ट होतात, प्रसन्न होतात. मग हे त्याचं महत्व आहे. मग आता आपण ही जी कथा आहे यमलार्जुन उद्धाराची, तर ती थोडक्यात आधी अभ्यासूया, म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की हे का घडलं सगळं. आणि मग आपण यातले श्लोक एका पाठोपाठ एक अभ्यासूया या स्तुतीतले, की नलकुबेर यांनी कशी स्तुती केली. तर आता या कथेमध्ये काय आहे की हे जे यमलार्जुन वृक्ष आहेत, तर त्यांच्यातून नलकुबेर आणि मणिग्रीव, जे कुबेर पुत्र आहेत, नलकुबेर पण म्हणतात त्यांना, किंवा नलकुवर असं खरं म्हणजे नाव आहे, ते थोडं अपभ्रंशात्मक असावं, नलकुबेर झालेलं, पण कुवर असं त्याचं नाव आहे. म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये थोडं नावामध्ये फरक येऊ शकतो, म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया. नलकुवर आणि मणिग्रीव असे कुबेर, म्हणजे भगवान यांचा जो खजाना आहे तर त्याचे प्रमुख कोण आहेत, खजिनदार कोण आहेत, कुबेर, तर त्यांचे ते पुत्र आहेत. मग आता नलकुवर आणि मणिग्रीव हे कोण होते, तर हे दोघे सुद्धा भगवान शंकरांचे असे खूप उच्च कोटीचे असे भक्त होते, अत्यंत समर्पित असे त्यांचे भक्त होते. मग काय झालं की असं खूप सारं ऐश्वर असं त्यांना प्राप्त झालेलं होतं. आणि त्यामुळे काय झालं, थोडेसे ते अविचारी बनले. म्हणजे पहा, आपण भौतिक जगतामध्ये पण पाहतो खूप सारं ऐश्वर, प्रसिद्धी, नाव, यश, यामुळे काय होतं, व्यक्ती अविचारी बनतो, त्याला सारासार विचार करण्याची त्याची क्षमताच कमी होते. पहा, आपण पाहतो भौतिक जगतामध्ये उदाहरण म्हणून असे कित्येक कित्येक लोक असतात की जे खूप म्हणजे अत्यंत चांगले असतात, पण त्यांची आर्थिक परिस्थिती बदलली आणि ऐश्वर्य प्राप्त झालं, यश मिळालं, प्रसिद्धी मिळाली, नाव मिळालं, की काय होतं, त्यांची वृत्ती बदलते. मग हे वृत्तीमधले पालट आपण का पाहतो, तर म्हणजे इथे कारण आपण समजून घेऊया, की जिथे भगवान आहेत ना, तर तिथे सगळं काही चैतन्य असतं, किंवा जिथे भगवान आहेत तर तिथं जरी यश कीर्ती सगळं काही असेल ना, तरी भगवानांच्या म्हणजे आपण काय असतो, आश्रयाखाली असतो. पण जिथे भगवान नाहीये तिथे कोण असतं, मायाशक्ती. मायाशक्ती कशी आहे, 3 गुणांनी युक्त आहे, आणि म्हणून असं घडतं. म्हणजे आपण हा फरक समजून घेऊया. मग आता हे जे दोघे आहेत, नलकुवर आणि मणिग्रीव, हे अत्यंत अविचारी बनले. आणि मग त्यांनी काय केलं, ते एक सरोवरापर्यंत असे फिरत फिरत गेले होते तिथे. हम्म आणि तिथल्या म्हणजे तिथे जे जे सरोवर होतं तर तिथपर्यंत गेले. आणि मग त्यांनी काय केलं, त्या सरोवरामध्ये तिथे ज्या वेगवेगळ्या स्त्रिया होत्या, तर त्यांच्या सोबत जलक्रीडा करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय केलं, की म्हणजे स्वतः विवस्त्र झाले ते, आणि त्या स्त्रिया पण विवस्त्र होत्या, आणि ते तिथे सगळीकडे असे कुठली शरम न बाळगता फिरत होते. आणि तिथे त्या म्हणजे कैलासच्या आजूबाजूला जे असे म्हणजे जे सरोवर आहेत तर त्यातल्या एका सरोवरामध्ये ते अशा स्त्रियांसोबत जलक्रीडा करत होते आणि फिरत होते. मग त्यांना असं जलक्रीडा करताना नारद मुनी जे होते, तर आता ते भ्रमण करतात सगळीकडे.
आपण जाणतो. ते कुठल्याही जो कुठलाही लोक आहेत तर तिथे कधीही जाऊ शकतात आणि अशा पद्धतीने त्यांचं भ्रमण सुरू असतं. तर मग ते तिथे पोचले आणि त्यांनी हे पाहिलं की हे दोन्ही कुबेर पुत्र स्वतःकडील संपत्ती आणि ही जी मिथ्या प्रतिष्ठा आपण म्हणू, म्हणजे काय, एक मोठी प्रतिष्ठा आहे की मी कोणीतरी आहे, तर ह्यामुळे पूर्ण अगदी म्हणजे मदांत म्हणतो ना आपण, असे झाले होते. आणि ते त्या सरोवरामध्ये स्त्रियांसोबत जलक्रीडा करत होते. मग देवर्षी आहेत ते, नारद म्हणजे कोण आहेत, त्यांना देवर्षी म्हटलं जातं. चिरंजीव आहेत ते. तर देवांचे म्हणजे जे ऋषी, म्हणजे देवांना जे मार्गदर्शन करतात असे. तर मग म्हणजे त्यांची उपस्थिती पाहून त्यांच्याविषयी सन्मान म्हणून खरं तर त्यांनी जी काही आपली परिस्थिती आहे तर ती सांभाळून घ्यायला पाहिजे होती. पण ते इतके म्हणजे इतके त्या क्रीडा करण्यामध्ये म्हणजे रममाण झालेले होते की नारदांची उपस्थितीमध्ये सुद्धा ते असे विवस्त्र आणि निर्लज्जच राहिले. म्हणजे पहा, ऐश्वर्य आणि मिथ्या प्रतिष्ठा हे काय करते, आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सदाचाराच्या नियमांचं पूर्ण विसर पडेल इतकं म्हणजे त्याचा म्हणजे प्रभाव असतो पहा. म्हणजे ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ की कुबेर पुत्रांची ही परिस्थिती आहे. म्हणजे म्हणजे देवतांच्या पुत्रांची अशी परिस्थिती आहे. मग आपल्यासारख्या सामान्यांची ह्या समाजामध्ये काय परिस्थिती असेल, थोडंसं आपल्याला सुख मिळालं, थोडासा आनंद मिळाला, तर आपण कसे वागतो, सदाचारांचं म्हणजे पालन करतो का, असं आपण चिंतन करूया. कोणावर टीका म्हणून विषय नाही, पण आपण ह्याच्यातनं शिकायचा प्रयत्न करूया. मग आता मनुष्याची संपत्ती प्रतिष्ठा जशी वाढते ना, तसं काय होतं, तो सदाचाराचे सगळे नियमच विसरतो. आणि मग नारद मुनींसारख्या महान भक्ताला जर कोणी आदर देत नसेल ना, तर मग खरं तर तो म्हणजे अशा भक्तांच्या चरणी केला गेलेला वैष्णव अपराध घडतो. आणि मग भौतिक जगतात तर असं घडतंच, आपण पाहतो पहा. आणि भौतिक जगतामध्ये अशा भक्तांचा नेहमी काय होतं, म्हणजे अशा पद्धतीनं त्याला म्हणजे सन्मानजनक वागणूक दिली जात नाही किंवा जितका आवश्यक तितका सन्मान दिला जात नाही. त्यांचा अपमान होतो आणि असं जे घडतं तर त्यावेळेला मग काय होतं, अशा म्हणजे भक्तांचा जे अनादर करतात. म्हणजे असे जे भ्रमित लोक आहेत, मायेने भ्रमित लोकच करू शकतात असे म्हणजे अशा पद्धतीनं जो आहे तो अनादर, त्याला अहंकार विमूढ आत्मा असा शब्द येतो पहा भगवद्गीतेमध्ये. म्हणजे आणि त्यांच्यासाठी मग काय होतं, पुन्हा त्यांना दारिद्र्य प्राप्ती होते. हाच योगदंड म्हणजे योग्य असा दंड भगवानांनी ठेवलाय पहा. म्हणजे पहा, आपण कशा पद्धतीनं सदाचाराचं पालन करायला पाहिजे पहा. तर हे याच्यातून आपण शिकतो. म्हणजे आणि हे सगळे जे विधिविधान आहेत शास्त्रांचे, हे सगळ्यांसाठी समान आहे, म्हणजे कोणासाठी वेगळी नाहीये, सगळ्यांसाठी. उच्च कोटीचे भगवानांचे भक्त असतील किंवा देवतांचे पुत्र असतील किंवा आपल्यासारखे सामान्य पतित जीव असतील, सगळ्यांसाठी हे सगळे जे शास्त्राचे विधिविधान आहेत ते एकसारखे आहेत पहा. म्हणजे वैदिक शास्त्रामध्ये यम नियम हे सगळं जे आहे तर हे आपण अभ्यासणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण मिथ्या प्रतिष्ठा जे म्हणतो आपण, म्हणजे आपले मिथ्या अहंकार, म्हणजे खोट्या अहंकारामुळे जे काही आपण सर्व स्वामित्व गाजवत असतो, तर हे सगळं अभ्यासून आपण ह्या खोट्या अहंकारावर कसं आपण नियंत्रण मिळवायचं हे शिकलं पाहिजे पहा. म्हणजे असा एक श्लोक येतो, तपसा ब्रह्मचर्येण शमेन च दमेन च. म्हणजे काय, भौतिक जगातले ऐश्वर्यशाली पद आणि त्यामुळे येणारी प्रतिष्ठा कशी आहे, अत्यंत क्षणभंगूर आहे. म्हणजे निर्धन मनुष्य जो आहे सहज म्हणजे त्याला आपण समजावून सांगू, पण श्रीमंत मनुष्य जो आहे, ऐश्वर्य संपन्न जो मनुष्य आहे ना, त्याला समजावून सांगणं खूप अवघड जातं. म्हणजे तो समजू शकत नाही त्याच्या खोट्या अहंकारामुळे. मग असंच झालं होतं जे नलकुबेर आणि मणिग्रीव आहेत त्यांचं. आणि मग त्यामुळं त्यांना नारद मुनींनी हे सगळं पाहिलं, म्हणजे त्या स्त्रियांनी आपले अंग झाकून घेतली नारद मुनींना पाहिल्या. पण ते पुत्र तसेच विवस्त्र राहिले आणि तशाच अवस्थेत राहिले. म्हटल्यावर त्यांना जे नारद मुनी आहेत तर त्यांना त्यांनी शाप दिला की अशा म्हणजे ते कसे राहिले निश्चल तसेच, तर तसंच वृक्षासारखे म्हणजे जड आणि अचल होण्याचा त्यांनी शाप दिला का, तर महर्षी जे आहेत किंवा देवर्षी जे आहेत तर त्यांचा सन्मान करणं अपेक्षित आहे आपल्यासारख्या सामान्यांनी. मग जे देवर्षी आहेत त्यांचं जेव्हा आगमन झालं तर त्यावेळेला भले ते चुकीचं कार्य होतं, म्हणजे इंद्रिय तृप्तीचं कार्य ते करत होते, पण त्यांच्या समोर त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना आदराची वागणूक देणं
आणि आपण पण व्यवस्थित वैष्णव शिष्टाचाराचं पालन करणं ही त्यांची जबाबदारी होती एक भक्त म्हणून. तर त्यांनी ती पार नाही पाडली आणि मग ते तिथेच तसेच राहिले क्रीडा करत आणि त्या सरोवरामध्ये विवस्त्रच. मग ते जसे राहिले तसेच त्यांना तुम्ही व्हाल म्हणजे असा शाप दिला. जो नारद मुनी आहेत त्यांनी. म्हणजे काय, ते तिथं तसेच राहिले न स्वतःमध्ये बदल करता, म्हणजे अचल राहिले. आणि मग त्यांनी काही असा प्रयत्नही केला नाही की आपली चूक झाली तर आपण शरण जाऊया किंवा क्षमा मागूया असं. म्हणजे ते असेच राहिले, म्हणजे मग त्या धुंदावस्थेतच राहिले. आणि म्हणजे म्हणून त्यांना मग जशी त्यांची परिस्थिती बनली होती त्यावेळेला, तर त्यांना तसेच तुम्ही व्हाल, म्हणजे जड आणि अचल व्हाल एखाद्या वृक्षासारखं, अशी त्यांना ही शिक्षा दिली. आणि म्हणून त्यांना शाप मिळाला होता तो. आणि त्यामुळं मग आता म्हणजे हा जो एखाद्या वैष्णवाने दिलेला शाप असतो, तर तो काही दंड नसतो मुळी, त्याची ती कृपाच असते, हे आपण समजून घेऊया. म्हणजे एखादे जे वैष्णव भक्त आहेत भगवानांचे उच्च कोटीचे, ते एखाद्याला शाप देतात, तर ती सुद्धा भगवानांची लीलाच असते. किंवा त्यातून सुद्धा भगवानांची योजनेनुसार ते घडत असतं. म्हणजे काय घडत असतं, तर त्या भक्ताचा उद्धारच करायचा असतो भगवानानं. म्हणजे त्या वैष्णवावरती कृपाच असते. म्हणजे देवर्षी नारदांच्या शापामुळे कुबेर पुत्र आहेत, ते अर्जुन वृक्षाच्या रूपाने ते नंद महाराज आणि यशोदा मैया आहेत त्यांच्या अंगणात ते तिथे उगवले. म्हणजे आणि ते तिथे वर्षानुवर्ष तिथे होते. आणि मग श्रीकृष्णांच्या दर्शनाची प्रतीक्षा करत होते. आणि मग त्यांना शाप मिळून सुद्धा प्रत्यक्ष श्रीकृष्णांचं साक्षात त्यांना रोज दर्शन होत होतं पहा. म्हणजे केवढी मोठी म्हणजे कृपा आहे पहा ही एक प्रकारे. म्हणजे असा शाप चांगला असतो तो, म्हणजे वरदानच ठरतो. म्हणजे रोज त्यांनी दर्शन घेतलं त्यांच्या अंगणात, यशोदा माता आणि नंद महाराजांच्या अंगणात ते जे आहेत अर्जुन वृक्षाच्या रूपात तिथे उपस्थित होते. आणि मग अशा पद्धतीने आपल्या उद्धाराची ते प्रतीक्षा करत होते. मग भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तांच्या इच्छेमुळे काय केलं, ते 2 वृक्ष आहेत ते समूळ उखडून टाकले. म्हणजे काय, की 100 वर्षानंतर, म्हणजे 100 वर्ष उलटल्यानंतर कुबेर पुत्रांचा काय केला, श्रीकृष्णाने उद्धार केला. आणि मग त्यावेळेला त्यांनी आपली मूळ भावना जी आहे, म्हणजे भगवान यांच्या पोटीचा जो मूळ भाव आहे एक भक्त म्हणून, आपण त्यांचे दास आहोत आणि भगवान आपले स्वामी आहेत, तर त्यांचा जो हा भाव आहे ना, तो त्यांनी प्रकट केला आणि त्यांची स्तुती केली. आणि मग श्रीकृष्णांच्या दर्शनानंतर म्हणजे त्यांनी नारद मुनींचे सुद्धा आभार मानले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली त्यांनी आणि वंदन करून ते आपल्या स्वधामी परतले. तर अशा पद्धतीनं ही कथा घडली. तर आता इथेच त्यांनी स्तुती मग कशी केली आहे आणि त्यांचा कसा म्हणजे उद्धार झाला, तर हे सगळं आपण या आजच्या वेगवेगळ्या श्लोकातून अभ्यासणार आहोत. हा माताजी, हरे कृष्णा. कुमुद माताजी, सादर प्रणाम. आपण वाचूया श्लोक. हरे कृष्णा जी माताजी. बालेन निष्कर्षयातं वल्गुफलं तद् दामोदरेण तरसोत्कलिता ग्रीबन्खन्दौ निष्पेततु परमविक्रमितातिपीप स्कन्द प्रवाल विटपौ कृतचण्ड शब्दौ. हरे कृष्णा. माताजी तुम्ही म्यूट आहात. हरे कृष्ण. माताजी. हरे कृष्ण. तर आपण समजून घेऊया की आता या श्लोकाचा अर्थ समजून घेऊया. आता इथे काय सांगितलं, बाळकृष्णांच्या उदराला उखळाचे दोर बांधण्यात आलेले असल्यामुळं त्यांनी ते उखळ वेगाने खेचताच काय झालं, तर दोन्ही वृक्ष उन्मळून पडले. आणि परमपुरुषाच्या सर्वश्रेष्ठ सामर्थ्यामुळे दोन्ही वृक्षांची पाने, शाखा, बुंदे गदागदा हलू लागले आणि शेवटी ते प्रचंड असा मोठा ध्वनी करीत ते वृक्ष होते ते भूमीवर
उलटून पडले. आता सगळ्यांनी हे चित्र समोर आणूया. आणि ती लीला आपण अशा पद्धतीनं अनुभवायचा प्रयत्न करूया, की असे मोठाले असे वृक्ष आम्हाला अर्जुन म्हणून ते तिथे आहेत भगवान यांच्या अंगणामध्ये. आणि भगवान जे आहेत तर त्यांना उखळाला यशोदा मैयांनी बांधले. आणि मग भगवान असे रांगत रांगत तिथून जात आहेत. आणि त्यांनी जाताना काय केलं, मग त्यांच्या उदराला उखळाचं दोर बांधलेलं होतं. त्यामुळे काय झालं, उखळ जे आहे तर ते असं ते दोर बांधलेलं असल्यामुळे काय झालं, भगवान ज्या वेगाने रांगत गेले तर त्यावेळेला काय झालं की ते वेगाने असं खेचलं आणि मग ते चालत गेले. मग ते असं म्हणजे ते जेव्हा असे भगवान गेले पुढे पुढे, तर त्यावेळेला ते इतक्या जोरात खेचलं गेलं की ते दोन वृक्षांच्या मधून ते आलं उखळ. आणि त्यांनी दोन्ही वृक्ष काय झाले, एकदम असा मोठा आवाज होऊन म्हणजे असं गदा गदा हल्ले जोरात. एखादा वृक्ष उन्मळून पडताना कसं होतं, पाने शाखा बुंदे सगळं असे मोठ्या मोठ्या आवाज करत हलतात. आणि मग मोठा प्रचंड ध्वनी होत असा, म्हणजे असं कडाडकट असं मोठा ध्वनी होतो. आणि सगळे वृक्ष कोसळतात. पहा, आपण आता पाहिलं असेल. मग तर वृक्ष एखादा कसा कोसळतो. आजकाल चौपदरी सगळीकडे रस्ते करायचं काम सुरू आहे, त्यामुळे माहिती असेल सगळ्यांना. पण प्रवास वगैरे करताना पाहिलं असेल तर अशा पद्धतीने मोठा प्रचंड ध्वनी होत काय झालं, ते वृक्ष कोसळले. आणि मग आता त्या वृक्षातून कोण प्रकटले, तर नलकुबेर प्रकटले. म्हणजे आता ही जी लीला आहे तर या लीलेला दामोदर म्हणजे ही जी लीला आहे तर ती दामोदर जे श्रीकृष्णाची जी दामोदर लीला आहे ना, तर त्याचाच हा म्हणजे पुढचा भाग आहे. आणि त्याला नाव काय आहे, यमलार्जुन उद्धार असं म्हटलं जातं ह्या लीलेला. तर दामोदर या रूपातली भगवान यांची म्हणजे दोरी जी आहे किंवा उखळाला बांधलेली जी दोरी आहे तर तीच भगवान यांच्या पोटाला पण बांधली. म्हणून ह्या लीलेला सुद्धा दामोदर लीला आपण म्हणू शकतो बरं का. कारण कृष्णांचं नाव काय आहे, दामोदर. म्हणून ह्या लीलेला सुद्धा दामोदर लीला म्हणतात. म्हणजे आपण हे लक्षात घेऊया. आणि दामोदर लीलेचा अर्धा भाग म्हणजे काय आहे किंवा एक भाग काय आहे, तर यशोदा मैया आणि कृष्णांची जी कथा आहे. तर ती म्हणजे त्यालाही दामोदर लीला म्हणतात. तर कोणी गोंधळ नको करूया. तर एकूणच काय की ही जी संपूर्ण कथा आहे ती अर्ध्या अर्ध्या तुकड्यांमध्ये आपण ऐकतो, म्हणून आपल्याला गोंधळ होतो. यासाठी मी हा भाग उलगडून सांगितला. ह्या सगळ्यालाच दामोदर लीला म्हणतात, त्या पूर्ण कथेला. ठीक आहे. तर मग आता इथे समजून घेऊया की हरिवंश म्हणून एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की भगवान जे आहेत तर त्यांचं नाव काय आहे, दामोदर आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हणजे त्यांना दामोदर या नावाने ओळखतात. आणि म्हणून या लीलेला काय म्हटलं जातं, दामोदर लीला असं म्हटलं जातं. मग आता पुढच्या श्लोकात आपण अभ्यासणार आहोत की तिथे कशा पद्धतीनं ते जे दोन पुत्र आहेत ते प्रकट झाले आणि मग ते काय म्हणाले, म्हणजे त्यांनी कशी स्तुती केली, तर ती आपण अभ्यासणार आहोत. हा माताजी. हरे कृष्ण. तत्र श्रिया परमया ककुभा स्फुरन्तौ सिद्धावुपेत्य कुजयोरिव जातवेदः कृष्ण प्रणम्य शिरसाखिल लोकनाथं बद्धाञ्जलि विरजसा विदमोचतु स्म. हरे कृष्ण. हरी बोल. खूप छान वाचलात माताजी, खूप खूप धन्यवाद. तर आता इथे आपण समजून घेऊया की त्यानंतर काय झालं, ते अर्जुन वृक्ष होते तर त्यांच्या स्थळी म्हणजे ते जे वृक्ष होते त्यांच्या जागी काय झालं, मूर्तिमंत म्हणजे तिथल्या तिथेच असे कोण आले, तर अग्नीसारखं दिव्य तेज असलेले असे दोन पुरुष प्रकट झाले. म्हणजे सिद्ध पुरुष, म्हणजे असे चांगले साधनेचं ज्यांचं बळ तप आहे असे सिद्ध पुरुष प्रकट झाले. आणि त्यांचं इतकं म्हणजे अनुपम सौंदर्य होतं की त्यांच्या त्या तेजामुळं सगळ्या दिशा उजळून गेल्या. आणि मग ते भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. आणि त्यांनी हात जोडले आपले दोन्ही. आणि त्यांनी भगवान जे आहेत तर त्यांची प्रार्थना करायला सुरुवात केली. इथे शब्द आहे पहा, कृष्णम प्रणम्य शिरसा किल लोकनाथम. तर ह्याचा शब्द याचा अर्थ काय, त्यांनी कृष्णांना वंदन केलं, प्रणाम केला. नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि त्यांना हात जोडून प्रार्थना करायला सुरुवात केली. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हो,
हरे कृष्ण. कृष्ण कृष्ण महायोगिन् त्वमाद्य पुरुषः परः व्यक्तमिदं विश्वं रूपं ते ब्रह्मणा विदुः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया की ते म्हणजे त्यांनी जे आहे तर ते भगवान यांना कशा पद्धतीने त्यांनी प्रार्थना केली. तर त्यातली पहिली प्रार्थना आपण समजून घेऊया. ते काय म्हणतात, कृष्ण कृष्ण म्हणजे एक आतून एक हृदयापासून आपण म्हणतो ना, भगवान यांना एखादा जो भक्त आहे तो कसा आर्ततेने आळवतो, कसं की हे कृष्ण, हे कृष्ण, तुमचं हे सगळं ऐश्वर्यशाली योग सामर्थ्य कसं आहे, अचिंत्य आहे. म्हणजे तुम्ही परमश्रेष्ठ आदिपुरुष असे आहात. तात्कालिक म्हणजे किंवा अशा अंतिम अशा सर्व कारणांचं कारण म्हणजे तुम्ही आहात. आणि तुम्ही भौतिक जगाच्या पलीकडे असे आहात. आणि विद्वान ब्राह्मण हे सगळं जाणतात, म्हणजे एखादा बुद्धिमान व्यक्ती जाणतो. तुम्ही सर्व काही आहात, सूक्ष्म तथा म्हणजे जे स्थूल आहे ते सगळं काही तुम्ही आहात. म्हणजे भौतिक विश्व म्हणजे काय, तुमचं रूप आहे असं ते वर्णन करतात. म्हणजे इथे आपण समजून घेऊया की नलकुबेर आणि मणिग्रीव यांचं काय झालं होतं, तर पूर्वजन्मीची चेतना जागृत झाली होती आता, म्हणजे ते आत्मस्तरावर म्हणतो ना आपण, तर त्या आले होते. म्हणजेच काय, तर आपण म्हणू, आपण जे शब्द वापरतो कृष्ण भावना भावित, तर म्हणजे काय, कृष्ण भावना भावित जे स्थिती आहे ना, तर त्या स्थितीमध्ये ते आले होते. पूर्वी कशी स्थिती होते ते, तर मायाने भ्रमित झालेले होते. आणि त्यामुळं त्यांच्या हातून अपराध घडला, अशी चूक घडली, मग त्यामध्ये शापित होते. आणि मग त्यानंतर ते श्रीकृष्णांच्या दर्शनाची आणि उद्धाराची वाट पाहत होते. आणि जेव्हा श्रीकृष्णांचं दर्शन झालं त्यांना आणि त्यांचा उद्धार झाला, तेव्हा त्यांना आपलं जे पूर्वीचं स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे ते प्राप्त झालं. आणि मग ते नारदांच्या कृपेमुळे हे सगळं भगवानांच्या म्हणजे ही लीला घडली. आणि नारदांच्या कृपेमुळेच हे सगळं श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाची त्यांना अनुभूती आली. अन्यथा त्यांना दर्शन झालं असतं का भगवान यांचं? बिलकुल नाही. म्हणजे भगवानांच्या श्याम सुंदर रूपाचं दर्शन करण्यासाठी देवता देखील आतुर असतात पहा. मग नारद मुनींच्या कृपेनं म्हणजे त्यांचा उद्धार होण्यासाठीच ही योजना होती. भगवान म्हणजे भगवान यांची योजना कशी असते पहा, भगवान यांची योजना आणि भक्तांची योजना यात काही फरक नसतो. जी भक्तांची योजना असते तीच भगवान यांची असते. इतके भगवान भक्तवत्सल आहेत पहा. भगवान यांना आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला आवडते. मग नारद मुनींची कृपा म्हणजे जी होती, म्हणजे भगवान यांच्या इच्छेनुसारच म्हणजे कुठलाही भक्त वागत असतो पहा. किंवा भगवान जे आहेत तर त्यांचे जे उपदेश असतात किंवा त्यांची जी इच्छा तीच भक्ताची असते. मग आता नारद मुनी जे आहेत तर त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे कृपाच केली होती एक प्रकारे ह्या नलकुबेर यांच्यावरती आणि मणिग्रीव ह्या दोघांच्या वरती. तर कशा पद्धतीने, तर त्यांचा उद्धार व्हावा म्हणजे काय, त्यांना भगवानांचं दर्शन व्हावं पहा. म्हणजे जे आहे तर त्यासाठी ही घडलेली लीला आहे. अन्यथा आपण सामान्य जे व्यक्ती आहेत त्यांना तर जप तप म्हणजे हे सगळं भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करू, वैष्णवांचे आशीर्वाद जेव्हा मिळतील किंवा गुरूंच्या चरणी आपण जेव्हा शरण येऊ, तेव्हा म्हणजे आपण, आणि त्याचबरोबर आपण सातत्याने प्रयत्न करू भक्ती सेवेचे, तेव्हा आपल्याला म्हणजे भगवत धामाची प्राप्ती म्हणजे ते पण कसे की सततचे प्रयत्न आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर तेव्हा म्हणजे शक्य होईल. पण असे जे भगवान यांचे शुद्ध भक्त आहेत तर त्यांना देखील भगवान यांचं दर्शन दुर्मिळ असतं. मग ह्या एक प्रकारे शापाद्वारे त्यांना भगवानांचं दर्शन मिळालं होतं पहा. म्हणजे आणि हीच त्यांच्यावर फार मोठी कृपा होती, कारण नाहीतर भगवान यांचं जे श्याम सुंदर रूप आहे तर ते दुर्मिळ आहे. त्याचं दर्शन असं सहजासहजी देवतांना किंवा उच्च कोटीच्या भक्तांना सुद्धा सतत होणं शक्य नसतं पहा. आणि ते आतुर असतात त्यासाठी. मग अशा पद्धतीने ही नारद मुनींच्या म्हणजे कृपेनं आमचा उद्धार व्हावा ही तुमचीच योजना होती असं ते म्हणतात. आणि मग भगवान यांच्याविषयी ते काय वर्णन करतात नलकुबेर आणि मणिग्रीव, की म्हणून तुम्ही महायोगी आहात, भूत वर्तमान भविष्य सगळं तुम्हाला ज्ञान आहे. म्हणजे काय, की ही लीला कशासाठी घडली, तर नलकुबेर आणि मणिग्रीव यांचा उद्धार करण्यासाठी घडली. आणि ही तुमची योजना ही खूप छान आहे. म्हणजे अर्जुन वृक्षाच्या रूपाने ते तिथे होते. आणि मग भगवान जे आहेत ते बालकाच्या रूपामध्ये जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांनी ह्या बाल्य रूपामध्ये येऊन काय केला, त्यांचा उद्धार केला. म्हणजे अशी अचिंत्य योजना आहे तुमची. आपल्या अचिंत्य म्हणजे काय, आपले मन बुद्धी तर्क ह्याच्या पलीकडे जे असतं ना त्याला अचिंत्य म्हणायचं. म्हणजे आपल्या मनाने बुद्धीने आपण तर्क करून जे काही समजू शकत नाही ना, किंवा
जे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतं मन बुद्धीच्या, तर असं जे आहे त्याला अचिंत्य म्हणायचं. मग अशी अचिंत्य योजना आहे पहा. आणि हे सगळं भगवानच करू शकतात, कारण भगवान कसे आहेत, परमश्रेष्ठ असे पुरुष आहेत आणि त्यामुळे ते करण्यास समर्थ आहेत पहा. अशा पद्धतीने ते प्रार्थना करतात. मग आता पुढची प्रार्थना आपण अभ्यासूया. हा मग त्याची 30-31 श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्वमेकं सर्वभूतानां देहस्वात्मेन्द्रियश्वरः त्वमेव कालो भगवान् विष्णुरव्यय ईश्वरः त्वं महान् प्रकृति सूक्ष्मा रजसत्त्वतमोमयि त्वमेव पुरुषोऽध्यक्षः सर्वक्षेत्रविकारवित्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. खूप छान म्हणताय, खूप खूप धन्यवाद. तर आता आपण समजून घेऊया इथे जे आहेत नलकुबेर आणि मणिग्रीव काय म्हणतात, की तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि अखिल अस्तित्वाचे अधिपती आहात. तुम्ही प्रत्येक जीवाचे शरीर, प्राण, अहंकार आणि इंद्रिय आहात. तुम्ही परमपुरुष, अविनाशी नियंता असणारे विष्णू आहात. तुम्ही अपरिवर्तनीय काळ, सत्व, रज तथा तमोगुणी म्हणजे किंवा तमरूपी त्रिगुणात्मक प्रकृती आहात आणि या भौतिक अभिव्यक्तींचे मूळ कारण आहात. तुम्हीच परमात्मा असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक जीवाच्या हृदयांतरी घडणारे सर्व काही ज्ञात आहे. म्हणजे काय, ही तर भगवानांची किती सुंदर स्तुती आहे पा. म्हणजे काय, की भगवान हे सगळ्या अखिल अस्तित्वाचे, म्हणजे अखिल अस्तित्व म्हणजे काय, अखिल जे ब्रह्मांड आहे इथे जे काही चर अचर जे सगळं दिसतं त्याचं कारण कोण आहे, भगवान आहे. प्रत्येक जीवामध्ये त्याचं शरीर किंवा प्राण, अहंकार, इंद्रिय म्हणजे भगवान आहेत. म्हणजे आपलं शरीर कशा आपण बनलंय तर पंचमहातत्वांपासून, मग ते शरीर म्हणजे सुद्धा कोण आहेत, भगवान आहे. मग आपला प्राण म्हणजे सुद्धा भगवान आहे. तर ते भगवद्गीतेमध्ये आपण अभ्यासलं की नाही, विभूती योगामध्ये. अहंकार म्हणजे कोण आहेत, भगवान. आपली इंद्रिय सगळं काही भगवान आहेत आणि भगवानच परमश्रेष्ठ पुरुष आहेत आणि आपलं नियंत्रण करणारे असे अविनाशी नियंता सुद्धा भगवान आहेत. म्हणजे हे आपण समजून घेऊया. आणि मग भगवानच काय आहेत, एक म्हणजे काळ आहे तसं वर्णन केले. म्हणजे भगवान 11व्या अध्यायात म्हणतात पहा, सर्वभक्षी काळ असा मी आहे. म्हणजे भगवान यांचं ते सर्वभक्षी रूप आहे, अपरिवर्तनीय काळ असा. आणि मग भगवान जे आहेत तर तेच 3 गुणांच्या रूपामुळे मध्ये, म्हणजे 3 गुणांच्या रूपामध्ये असलेली आणि 3 गुणांनी युक्त असलेली अशी जी भौतिक प्रकृती आहे. मग ते सुद्धा भगवान यांचंच रूप आहे पहा. म्हणजे याच्यावरून आपण समजून घ्या. म्हणजे भगवान काय म्हणतात, की दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्य. म्हणजे काय, भगवानांची ती दैवी शक्ती आहे. मग भगवानांची शक्ती आणि भगवान यांच्यामध्ये काही फरक नाही. म्हणजे शक्तीपासून, म्हणजे शक्ती आणि शक्तिमान हे कसं आहेत, तर अभिन्न आहेत, भिन्न नाहीये. म्हणजे याच्यावरून आपण समजून घेऊया, की हे सगळं जे आहे तर हे भगवान यांचंच रूप आहे. आणि म्हणजेच भौतिक अभिव्यक्ती म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. ह्याचं प्रकटीकरणाचं म्हणजे भौतिक जे ब्रह्मांड आहे या सगळ्या याचं प्रकटीकरणाचं कारण कोण आहेत, भगवान स्वतः आहेत पहा. म्हणजे काय, की भगवान यांच्या कृपेमुळेच जे आहेत तर हे ब्रह्माची सृष्टीची निर्मिती करू शकतात. आणि मग अशा पद्धतीने इकडे म्हणजे सगळे जीव आणि सगळ्या म्हणजे सगळ्या ज्या योनी किंवा शरीर असे वेगवेगळे त्यांना प्राप्त होतात किंवा त्यांची निर्मिती होते. म्हणजे हे सगळं जे आहे तर हे भगवान यांच्या कृपेमुळेच होत असतं. म्हणजे मूळ कारण कोण आहेत, भगवान आहेत. आणि ते परमात्मा म्हणून आपले प्रत्येक म्हणजे जो जीवात्मा आहे त्याच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत पहा. मग प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून ते उपस्थित असतात. मग त्यांना सगळं काही ज्ञात असतं. म्हणजे आपलं भूत, वर्तमान, भविष्य सगळं काही जाणतात पहा, असे भगवान आहेत. आणि त्याचबरोबर भगवान जे आहेत ते आपल्याच शरीराविषयी नाही जाणत, तर आजूबाजूच्या सगळ्या शरीराविषयी, योनीविषयी जाणतात पहा. म्हणजे भगवान जे 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 आहे तर ते परमात्मा स्वरूपात प्रत्येकामध्ये स्थित आहेत. आणि त्यामुळे भगवान यांना सर्वांविषयी ज्ञान असतं पहा. मग हे जे आहे भगवान यांचं वर्णन, तर हे नलकुबेर आणि मणिग्रीव आहे तर हे करतात. मग आता हे असं वर्णन काय करतात हे समजून घेऊया. म्हणजे भगवान यांचं परमश्रेष्ठत्व यातनं जे आहे तर ते सर्वांसमोर ते उलगडून ठेवतात पहा. म्हणजे येणारा जो काळ आहे तर तिथे अशा भगवान यांच्या वेगवेगळ्या भक्तांच्या स्तुती
ज्या आहेत तर त्या सगळ्यांनी अभ्यासणं आणि म्हणजे सगळ्यांना त्या भक्तांच्या गाथा आहेत तर किंवा लीला आहेत किंवा कथा आहेत तर त्या अभ्यासाला म्हणजे ह्या माध्यमातून पहा आपल्या सगळ्यांना मिळतात आहे किंवा ऐकायला मिळतात श्रवण करायला मिळतात तर हे त्यामागचा उद्देश काय आहे तर भगवानांच्या जो गाथा आहेत यशोगाथा आहेत किंवा विजय गाथा आहेत त्या ऐकूनच आपण भगवानांना जाणू शकतो पहा आणि म्हणून भगवानांचे जे भक्त आहेत ते त्या भगवानांच्या ज्या गाथा आहेत त्या गात असतात त्यांच्या यशोगाथा आहेत त्यांचं वर्णन करत असतात कारण त्याशिवाय आपण भगवानांना कसे जाणू शकू की भगवान यांनी कशा पद्धतीने कार्य केलं किंवा त्यांचं कर्म कसं आहे भगवान कसे आहेत त्यांना तत्वता जर जाणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल 10.2 मध्ये भगवद्गीतेचे सांगितले भागवत आणि भगवद्गीता यातून आपण भगवान यांना तत्वता जाणू शकतो आणि ह्यासाठी हे आवश्यक आहे की भगवान यांच्या भक्तांच्या सोबत घडलेल्या ज्या लीला आहेत त्या माध्यमातून आपण भगवानांना जाणू शकतो भगवान कसे आहेत तर अखिल अस्तित्वाचे अधिपती आहेत आपल्यामध्ये जे काही आहे त्या सगळ्याचे अविनाशी नियंता म्हणजे भगवान आहेत मग आपल्या ब्रह्मांडासाठी भगवानांचं काय आहे स्वांश विस्तार म्हणजे विष्णू रूपात ते आहेत आणि भगवान कसे आहेत अपरिवर्तनीय काळ किंवा भगवान काय आहेत तर प्रकृती आहेत आणि ती 3 गुणांनी युक्त म्हणजे जे काही भौतिक अभिव्यक्ती म्हणजे आहे किंवा जे भौतिक प्रकटीकरण आहे ते सगळ्याचं मूळ कारण कोण आहे भगवान आणि त्याचबरोबर आपल्या हृदयात परमात्मा म्हणून पण भगवान आहेत पहा म्हणजे एका छोट्याशा श्लोकामध्ये नरकुबेर यांनी सगळी आपली वास्तविक स्थिती काय आहे आपल्यासारख्या जीवांची ती अगदी व्यवस्थित उलगडून सांगितले पहा फक्त 4 ओळींमध्ये श्लोकांच्या हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवूया आता आपण पुढे जाऊया हा जी हरे कृष्णा गृह्यमाणैस्त्वमग्राह्यौ विकारै प्राकृतैर्गुणैः को कोन्विहार्हति विज्ञातुं प्राक्सिद्धं गुणसंवृतः हरे कृष्णा हरे कृष्ण आता इथे आपण आता पुढच्या स्तरावर जातोय हा या स्तुतीच्या म्हणजे भगवान यांची स्तुती जे करतायत तर आता ते पुढे काय म्हणतायत पहा की हे भगवान तुम्ही या सृष्टीच्या प्रकटनापूर्वीच अस्तित्वात आहात म्हणून या भौतिक जगामध्ये त्रिगुणात्मक देहाच्या बंधनात गुरफटलेला कोणता मनुष्य तुम्हाला जाणू शकेल म्हणजे आता पहा की ते स्वतःलाच प्रश्न विचारतात म्हणजे तर आता हे आपण समजून घेऊया या श्लोकाच्या माध्यमातून की तर श्रीकृष्णांचं नाम रूप गुण हे सगळं सृष्टीच्या पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे कारण भगवान यांना काय म्हटले ब्रह्माजींनी गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी म्हणजे आदिपुरुष पुराण पुरुष आहे भगवान आहे मग आता आपण समजून घेऊया की भगवान हेच परम सत्य आहेत म्हणजे सर्वश्रेष्ठ असे आहेत भगवान हेच आदिपुरुष आहेत म्हणजे त्यांच्याशिवाय दुसरे कोणी असे श्रेष्ठ असे असूच शकत नाहीत मग हे सगळं जे आहे तर ते आधीच ब्रह्माजींनी आपल्या स्तुतीच्या माध्यमातून हे सगळं प्रकट करून ठेवलंय म्हणजे सगळं या ब्रह्मसंहितामध्ये आपण जे आहे तर ते अनुभवतो पाहतो वाचतो श्रवण करतो मग आता जे भगवान आहेत तर त्या म्हणजे जे आहे तर ज्यांची निर्मिती झालेली आहे म्हणजे तर जे महाभूतांना निर्मित शरीराच्या बंधनात बंदिस्त आहेत ते श्रीकृष्णांना पूर्णतः कसे जाणू शकतील असा ते प्रश्न विचारतात म्हणजे काय की आपले जे तो कसा काय श्रीकृष्णांना जाणू शकेल असं पद्धतीनं ते प्रश्न उपस्थित करतात म्हणजेच काय की आपण समजून घेऊया की आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत तर त्यांना कृष्ण स्वरूप जाणणं शक्यच नाही आणि कृष्णांना पूर्णपणे जाणणं शक्यच नाही कारण आपली जी इंद्रिय आहेत त्यांना मर्यादा आहेत आणि आपण कसे आहोत अशुद्ध आहोत म्हणजे आपल्या जे हृदय आहे त्याच्यावर
अत्यंत म्हणजे मालिन्य आहे आणि ते अनेक म्हणजे जन्मांपासूनच हृदयावर ते मालिन्य आहे. तर त्यामुळे आपल्या हृदयाची जेव्हा शुद्धी होईल ना, त्याच वेळेला आपण भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनांनी भगवानांना पाहू शकू पहा. मग यासाठी हृदयाची शुद्धी व्हायला काय आवश्यक आहे? तर भक्तिमय सेवा करायला पाहिजे आपण. भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच आपल्या हृदयावरचं अनेक जन्मांचं, अनेक युगांपासूनचं मालिन्य नष्ट होईल आणि आपल्या हृदयाची शुद्धी होईल आणि मग काय होईल? आपण भगवान जे आहेत ते त्यांचं दर्शन घेऊ शकू पहा. आपण शुद्ध बनू. कसं आहे की भगवान हे जे आहेत तर ते कसे आहेत विशुद्ध सत्व आहेत म्हणजे शुद्ध सत्व गुणामध्ये आहेत भगवान. मग त्यांना जर आपण पाहायचं, त्यांचं जर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा तितकीच पात्रता अंगी बाळगायला लागेल. म्हणजे आपल्याला तितकंच शुद्ध व्हायला लागेल. शुद्ध म्हणजे कसं प्रकृतीच्या 3 गुणांच्यामुळे आपण दूषित आहोत. आपलं हृदय प्रदूषित आहे. मग ह्या 3 गुणांच्या बंधनातून आपण मुक्त व्हायला पाहिजे आणि तेव्हाच आपण शुद्ध होऊ. म्हणजे जसा राजा आहे तर त्याच्या सेवा करायला म्हणजे त्याचा जो स्वीय सहाय्यक असतो तर त्या स्वीय सहाय्यकाच्या अंगी गुण असायला पाहिजे, त्याची पात्रता असायला पाहिजे ना राजाची सेवा करायला. तर तसंच आहे भगवानांची सेवा करण्यासाठी आपण त्या पात्रतेचं बनलं पाहिजे. म्हणजे ब्रह्मस्तरावर आपण म्हणजे जो भक्तीतला ब्रह्मस्तर आहे तर त्या स्तरावर आपण आलो पाहिजे. मग हा जो स्तर आहे तर हा गाठण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागेल. म्हणजे आपण शुद्ध बनू. भगवान यांच्यासारखे गुण आपल्या अंगी येतील. गुणांनी आपण भगवान यांच्याशी एकरूप होऊ. मग असा जो भक्तीतला ब्रह्मस्तर आहे तर त्या स्तरावर आपण येणं आवश्यक आहे. अन्यथा काय होईल? आपण या बद्ध जीवनामध्ये आणि आपल्या अपूर्ण इंद्रियांनी आणि आपल्या म्हणजे ज्या अशुद्धी आहेत त्यामुळे आपण भगवानांना नाही पाहू शकणार. त्यासाठी आपल्याला भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागेल आणि या सेवेद्वारेच आपण भगवान म्हणजे यांना जेव्हा आपण शुद्ध भक्त बनू त्यांचे तर तेव्हाच आपण त्यांना पाहू शकू. मग भगवान काय करतात की आपल्या म्हणजे जे आपली जी भक्तिमय प्रेममय सेवा जी करतात भक्त अशा पद्धतीने तर त्यांच्या समोर म्हणजे असे जे शुद्ध भक्त बनतात सेवेद्वारे त्यांच्या समोरच स्वतःला प्रकट करतात. म्हणजे हे आपण समजून घेऊया. म्हणजे भगवान यांनी हे भगवद्गीतेत सांगितले पहा 18.55 श्लोकामध्ये का की भक्त्या माम अभिजानते मला केवळ भक्तीनेच जाणता येईल. म्हणजे कुठल्याही विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत तर ती वाचून किंवा असंख्य पदव्या ज्या आहेत तर त्या ग्रहण करून किंवा मानसिक तर्काने बुद्धीने नाही मला जाणता येईल. मला काय करावं लागेल? भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भक्तिमय प्रेममय सेवा हाच एकमेव मार्ग आहे आणि ह्या सेवेद्वारेच तुम्ही मला जाणू शकाल. भक्त्या माम अभिजानाति असं म्हटलंय पहा. म्हणजे भक्तीनेच आणि भक्तिमय प्रेममय सेवेनेच मला तुम्ही जाणू शकाल. मग आता भगवान जे आहेत तर त्यांचे म्हणजे जे भक्त आहेत तर त्या अशा वेगवेगळ्या ज्या लीला आहेत तर त्यांचं हे वर्णन करीत असतात पहा. मग तसंच वर्णन आपण हे जे नलकुबेर आहेत आणि मणिग्रीव यांच्याकडून आपण समजून घेत आहोत. मग काय होतं की भागवतातील कृष्ण लीलांचे वर्णन सुद्धा जे अल्पबुद्धी लोक आहेत त्यांना समजत नाही. ते लीलांचा चुकीचा अर्थ काढतात. मग श्रीकृष्णांचं स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर सर्वोत्तम मार्ग किंवा एकमेव मार्ग म्हणजे काय? शुद्ध भक्तिमय प्रेममय सेवा आणि त्यामध्ये आपण रममाण व्हायचं आणि त्यासाठी आपण कोणाच्या आश्रयाखाली जायचं तर भगवानांच्या शुद्ध भक्तांच्या. मग शुद्ध भक्त कोण असतात? तर आपले गुरु असतात. सर्वश्रेष्ठ भक्त कोण असतात? तर आपले गुरु असतात. ते सर्वश्रेष्ठ वैष्णव असतात ते. मग त्यांच्या आपण जेव्हा छत्रछायाखाली येतो तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवानांना जाणू शकतो पहा. अन्यथा भौतिक स्तरावरून श्रीकृष्णांना जाणून घेणं आपल्याला बिलकुल शक्य नाही. भगवानांचं यथार्थ स्वरूप नाही आपल्याला समजून घेता येणार. म्हणून आपण जितकी जास्त भक्तिमय प्रेममय सेवा करू तितके आपण भगवानांना जाणण्यासाठी समर्थ होऊ. म्हणजे काय? आपली शुद्धी होईल पहा. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपण जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर आपला पहिला प्रश्न काय पाहिजे? सेवा काय आहे? माझ्यासाठी सेवा काही आहे का? मला काही सेवा मिळेल का? आपण कुठेही असो ऑनलाईन असो ऑफलाईन असो आपण सेवा काय आहे पहिला प्रश्न विचारला पाहिजे. का भक्ताचं कर्तव्य काय की भगवानांची जास्तीत जास्त सेवा करायचा. जितकी जास्त सेवा तितकी आपली हृदयाची शुद्धी होते आणि भगवानांना आपण जाणण्यासाठी समर्थ होतो की जे भगवानाचं यथार्थ खरं स्वरूप आहे तर ते आपण समजण्यासाठी जे आहेत तर ते
समर्थ होत जातो. आणि म्हणून भौतिक जगतातील कुठलीही वस्तू आपण जे आहे म्हणजे अशी कुठलीही वस्तू आपण पाहू शकतो, पण श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आपण भौतिक जगतातली जशी वस्तू एखादी पाहते तशा पद्धतीनं जाणायला गेलो तर आपल्याला नाही जाणता येणार, कारण आपली इंद्रिय अपूर्ण आहेत, इंद्रियांना मर्यादा आहेत आणि आपले हृदय जे आहे तर त्यामध्ये काय अशुद्धी आहे, त्यामुळे असं घडणं अशक्य आहे. मग हे जे आहे तर ते ह्या श्लोकातून जे नलकुबेर आणि मणिग्रीव आहेत तर ते हे आपलं म्हणणं मांडतात आहे की भौतिक जगामध्ये भौतिक जग जे आहे ते 3 गुणांनी बद्ध असलेलं जे आहे तर असं आहे. आणि तिथला प्रत्येक जीवात्मा जो आहे तर तो देहाच्या बंधनात गुरफटलेला आहे, त्याला एक देह मिळालाय आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी शिवाय तो जो आहे तो गुरफटलाय त्या बंधनात. मग असा जो व्यक्ती आहे म्हणजेच काय बद्ध जीवात्मा कधी भगवान यांना जाणू शकेल का? तर बिलकुल नाही. त्यासाठी काय करावं लागेल? भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करावी लागेल. आता पुढे जाऊ आपण. तस्मै तुभ्यं भगवते वासुदेवाय वेधसे आत्मद्योक्त गुणैश्चन्नं महिम्ने ब्रह्मणे नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांच्यावरच सगळं काही आश्रित आहे आणि श्रीकृष्ण सर्व काही आहेत. मग आपल्यासारखे भौतिक स्तरावरच्या लोकांना हे सत्य समजू यायला वेळ लागतो. आपण कृष्ण भावनेमध्ये आल्यामुळे आपल्याला माहिती आहे, पण आपण जेव्हा भौतिक स्तरावर होतो, कृष्ण भावनेमध्ये नव्हतो, तेव्हा आपल्याला या सत्याचा काही अनुभव नव्हता, अनुभूती येऊ शकली नाही, हो की नाही? आता आपल्याला माहिती झालं. मग असंच होतं भौतिक स्तरावरच्या लोकांचं. मग आता इथे काय म्हणतात जे मला कुबेर आणि मणिग्रीव की हे नाथ तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात, तुमच्या स्वशक्तीनेच तुमचे महात्मा आच्छादित झालेले आहेत. तुम्ही सृष्टीचे उगमस्थान असणारे संकर्षण आणि चतुर्युगाचे मूळ असणारे वासुदेव आहात. तुम्हीच सर्व काही अर्थात परमब्रह्म आहात. आम्ही तुम्हाला नमन करतो. म्हणजे श्रीकृष्णांचं स्वरूप पूर्णत्वाने जाणण्याचा जो प्रयत्न करतो तर त्यांनी काय करावं, सर्वात प्रथम काय करावं, त्यांना साष्टांग प्रणाम करावा, म्हणजे त्यांना सादर प्रणाम करावा. हेच म्हणजे हेच एखाद्या भक्ताचं कर्तव्य आहे. पा जो कोणी कृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतो त्यांनी दिवसा उठता बसता म्हणजे काय म्हणतो आपण अखंड जितकं शक्य आहे तितक्या वेळा न कंटाळता भगवान यांना जितके काही आपण नमस्कार करू, सादर प्रणाम करू, तितके काही आपण नमन करायचा प्रयत्न, तितक्या वेळा भगवानांना नमन करायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. पहा आपले ते स्वामी आहेत, अखिल जगताचे स्वामी आहेत, पुरुषामध्ये उत्तम असे भगवान आहेत. ते वर्णन काय करतात, असे अखिल अस्तित्वाचे उगमस्थान तुम्ही आहात आणि तेच आपलं अखिल अस्तित्व आहे किंवा भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावामध्ये आम्ही आच्छादित झालेलो आहोत. आणि म्हणून भगवान जोपर्यंत आमच्या समोर प्रकट होत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना जाणूच शकणार नाही. पुन्हा एकदा ते सांगतात पहा, म्हणजे दुसऱ्यांदा त्यांनी त्याच्यावर भर दिलाय. का दिलाय? तर आपल्यासारख्या जीवात्म्यांना हे कळलं पाहिजे की आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध आहोत आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला हे शरीर मिळाले म्हणजे आपण जीवात्मा आहोत, भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांचाच एक आपण भाग आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. पण आपल्यावर या भौतिक शरीराचं आच्छादन तर आहेच आणि त्याचबरोबर भौतिक प्रकृतीमध्ये पण आपण 3 गुणांनी आच्छादित आहोत. आणि म्हणून आपल्यासारख्या बद्ध जीवाला जोपर्यंत भगवान आपल्या समोर येत नाही तोपर्यंत म्हणजे प्रकट होत नाही, तो पण आपण त्यांना जाणूच नाही शकणार. आणि सर्व काही भगवान आहेत आणि म्हणून आपण त्यांच्या चरणी वंदन करणं आपल्यासारख्या पतिजीवांचं हे कार्य आणि हेच उत्तम कार्य असेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा आपण भगवानांच्या जे चरण आहेत तर त्यांना आपण वंदन केलं पाहिजे. म्हणजे भगवानांच्या चरण कमलांचं नित्य ध्यान करायचा प्रयत्न करायचा आणि जितक्या वेळा आपण ध्यान करतो तितक्या वेळा त्याच्या म्हणजे आपण जेव्हा भगवानांच्या चरण कमलावर आपलं मन बुद्धी असं केंद्रित करतो, आपलं जे ध्यान आहे तर ते सतत भगवानांच्या चरण कमलावर असावं, त्याचंच चिंतन असावं. आणि असे जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा तितक्याच वेळा आपण भगवानांना साष्टांग प्रणाम करायचे प्रयत्न करावेत. पहा जितके आपले अशा पद्धतीनं भगवानांना प्रणाम जास्त तितकी भगवानांची कृपा मिळेल की नाही, आपली शुद्धी होईल हृदयाची. मग अशा पद्धतीने एखादा भक्त विचार करत असतो. म्हणून ते काय म्हणतात की आपल्यासारख्या बद्ध जीवाची क्षमताच नाही आहे आणि म्हणून काय करूया, आपण म्हणजे आपण सर्वच आलो त्याच्यात. म्हणजे आपल्या समोर म्हणजे भगवान काही प्रकट नाही होऊ शकत
आपण भौतिक आच्छादनाने आच्छादलेले आहोत आणि 3 गुणांनी पण पुन्हा प्रभावित झालेलो आहोत. आणि त्यामुळं आपण भगवान सर्व काही आहेत हे जाणून त्यांच्या चरणांना वंदन करणं हाच आपल्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे पहा, असं म्हणतात. म्हणजे इतकं छान वर्णन भगवान यांचं आहे पहा. आणि कशा पद्धतीनं भगवान आपला विस्तार करतात संकीर्षण रूपामध्ये. मग चतुर्युग पहिला कसा तयार होतो, तर हे सगळं आपल्याला वर्णन माहितीये गोलोक वृंदावनच्या 8 म्हणून. तर अशा पद्धतीनं भगवान आपले विस्तार करत असतात आणि त्याद्वारे सगळं काही भगवान यांनीच आपल्या शक्तीनं व्यापलेलं असतं. मग हे सगळं नलकुबेर आणि मणिग्रीव जाणतात आणि त्यामध्ये वंदन करत आहे. मग आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. यस्यावतार ज्ञायन्ते शरीरिणः तैस्तेरतुल्यतिशर्यै वीर्यैर्देहिष्वसङ्गते स भवान् सर्वलोकस्य भवाय विभवाय च अवतीर्णोऽश भागेन साम्प्रतं राशिषाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता समजून घेऊया इथे की भगवान यांच्याविषयी आता वर्णन करतात. भगवान यांच्या वेगवेगळ्या लीलांविषयी भगवान यांनी कशा पद्धतीनं कार्य केलेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भगवान यांना त्यांनी नमन केलं आणि त्यांची म्हणजे भगवान कसे जे आहेत तर सर्वश्रेष्ठ आहेत, परमश्रेष्ठ आहेत, हे वर्णन केलं त्यांची स्तुती करून. मग त्यानंतर भगवान यांच्यापासूनच सगळं काही बनलेलं कसं आहे आणि भगवान कसे परमश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरं कुणी हे सगळं निर्मिती करू शकत नाही किंवा भगवान यांचं सर्वश्रेष्ठत्व त्यांनी 2 श्लोकातून आपल्या सिद्ध केलं. आणि त्यामुळे आपण भगवान यांच्या समोर कसे आहोत, तर असे बद्ध आहोत जीव. आणि आपल्याला म्हणजे भगवान यांना आपल्यासारख्या बद्ध जीवांना जाणता नाही येणार. म्हणजे तर हे आपली जी मर्यादा आहे तर ती त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून मग आपण भगवान यांना काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. त्याच्यावरचा उपायही सांगितला भगवानांची कृपा प्राप्त करण्यासाठी. तर इथपर्यंत आपण अभ्यासलं. म्हणजे पहा, भगवानांचे भक्त आपल्याला सगळं काही मार्गदर्शन करत असतात. फक्त आपल्याला ते भक्तीचे नेत्र पाहिजे आणि त्याद्वारे आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता भगवानांनी कशा लीला केल्यात वेगवेगळ्या आणि त्याद्वारे भक्तांना कशा पद्धतीने वाचवलं प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लीला करून, तर ह्याचं वर्णन करतात आता पुन्हा ते. मग ते काय म्हणतात, मासा, कासव, शुकर यासारख्या साधारण योनीमधील विभिन्न प्रकारच्या शरीराद्वारे तुम्ही अवतरित होऊन अशा प्राण्यांसाठी अशक्य असणारी तुम्ही अनन्यसाधारण कार्य प्रदर्शित केली आहेत. तुमची ही सर्व कार्ये असामान्य, अतुलनीय, अत्यंत सामर्थ्याने युक्त आणि दिव्य आहेत. तुमची ही शरीरे भौतिक घटकांद्वारे निर्माण झालेली नाहीत. तर ही शरीरं म्हणजे काय आहेत, तुमचे अवतार आहेत. तुम्ही तेच पुरुषोत्तम भगवान आहात. आता या अखिल जीवांच्या कल्याणासाठी प्रकट झाला आहात. म्हणजे काय की इथे शब्द आलाय पहा श्लोकामध्ये, यस्यावतारा ज्ञायन्ते शरीरेश्व शरीरेण. म्हणजे काय की वेगवेगळे जे विभिन्न अवतार तुम्ही घेता, तर हे विविध प्रकारचे जे अवतार आहेत तर ते तुमचे विभिन्न अवतार जे आहेत तर ते तुमची काही भौतिक शरीर नाही आहेत, तर ती दिव्य शरीर आहेत. ते दिसताना भौतिक दिसतात पण ती शरीर कशी आहेत, दिव्य आहेत. म्हणजे आपण समजून घेऊया की भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात का 4.7 आणि 8 मध्ये यदा यदा हि धर्मस्य हा श्लोक येतो. तर काय आपण त्याच्यातनं समजून घेतो की जेव्हा वास्तविक आध्यात्मिक जीवनाचा ऱ्हास व्हायला लागतो, म्हणजे धर्माचा ऱ्हास व्हायला लागतो आणि चोर आणि दुष्ट लोकांचा जगामध्ये उच्छाद वाढतो, तर ते उच्छाद मांडतात, त्यावेळेला श्रीकृष्ण या जगामध्ये अवतरित होतात पहा. म्हणजे भक्तांचा उद्धार करायला, दुष्टांना म्हणजे त्यांना नष्ट करायला आणि त्याचबरोबर धर्माची संस्थापना करायला भगवान येतात. मग आता अल्पबुद्धी लोकांना काय वाटतं की म्हणजे ते अल्पबुद्धी लोक असल्यामुळे त्यांना भगवान जे आहेत ते अशा सामान्य मनुष्याच्या रूपात येतात आणि वेगवेगळ्या लीला करतात. म्हणजे मनुष्याचं शरीर घेऊन येतात आणि ते वेगवेगळ्या लीला करतात. पण त्यांचं प्रत्यक्ष शरीर जे कसं असतं ते आध्यात्मिक असतं. ते काही आपल्यासारखं भौतिक नाहीये शरीर भगवान यांचं. हे अल्पबुद्धी लोकांना समजत नाही आणि भगवानांच्या लीलांचं स्वरूप ते जाणू नाही शकत. आणि म्हणून अशा लीलांना ते कल्पना विलास म्हणतात असे लोक. त्यांना विश्वास नाही बसत. म्हणजे असे जे पापी किंवा मूढ म्हटले त्यांना किंवा नराधम म्हणले, म्हणजे नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा असे येतं पहा श्लोक. तर म्हणजे काय, ते अशा लोकांना नाही समजत भगवान यांचं श्रेष्ठत्व काय आहे किंवा भगवान हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजू नाही शकत. मग व्यासदेवांनी ही सगळी जी पुराणं लिहिलीत सगळी किंवा शास्त्र लिहिली किंवा भागवतासारख्या ग्रंथाची रचना केल्या किंवा वेदांचं संकलन केलंय, तर हे काही वर्णन केलेले पुराणांमध्ये, आता पुराणामध्ये कथा आहेत भगवान यांच्या,
तर हे पुराण म्हणजे काही वर्णन केलेले प्रसंग नाही आहेत किंवा ते काल्पनिक नाही आहेत, तर त्या यशोगाथा आहेत भगवानांच्या, प्रत्यक्ष घटना आहेत घडलेल्या. भगवान हे एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्याशी संबंधित घडलेल्या ह्या त्यांच्या विजय गाथा आहेत. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. अल्पबुद्धी लोकांना हे समजू येत नाही आणि म्हणून श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं अमर्याद सामर्थ्य आणि त्याद्वारे ते कशा पद्धतीने स्वतःला प्रदर्शित करतात, तर आपल्याला परमेश्वर म्हणून ते दाखवून देतात. तर हे ह्या कथेतनं आपण समजून घ्यायचं आहे. म्हणजे इथला टेक होम मेसेज काय आहे या कथेतला, किंवा आपण याच्यातनं काय समजून घ्यायचं, तर भगवान यांनी फक्त आपल्याविषयी जे आहे तर ते तत्वज्ञानविषयी ज्ञान नाही दिले, म्हणजे प्रकट नाही केले, तर भगवान यांनी वेळोवेळी आपल्या सर्व सामर्थ्याचं पण प्रदर्शन केले. कशा पद्धतीनं हे दोन्ही वृक्ष इतके विशाल आणि शक्तिशाली होते की अनेक हत्ती देखील एकत्रित आले ना तर हे वृक्ष पाडू शकले नसते. पण भगवान यांनी काय केलं, बालवयातच आपल्या असामान्य शक्तीचं प्रदर्शन केलं. काय केलं त्यांनी, तर फक्त उकळ जे आहे तर त्याच्यासह ते तिथून म्हणजे अशा पद्धतीने गेले की ज्याद्वारे ते वृक्ष सहजपणे त्या म्हणजे उखडून पडले. म्हणजे ते उखळच आधी खूप शक्तिशाली होतं की एका छोट्या बालकाला ते नेणं शक्य नव्हतं. म्हणजे बालवयात एखाद्या छोट्या बालकाला असं जे उखळ आहे इतक्या वजनाचं ते नेणं शक्य नव्हतं. पण ते स्वयं भगवान आहेत, त्यांनी अगदी सहज ही लीला केली आणि श्रीकृष्णांच्या सामर्थ्यामुळे काय झालं, ते उखळ जे आहे ते त्या दोन वृक्षांच्या मधून असं गेलं आणि त्यामुळे काय झालं, ते वृक्ष प्रचंड ध्वनी करत असे उन्मळून पडले आणि श्रीकृष्णाने अगदी प्रारंभीपासूनच काय केले पहा, पूतना, शकटासूर, तृणावर्त म्हणजे जो आहे तर तृणावर्तासूर म्हणजे जो आहे तर त्याचा वध केलाय. मग अशा अनेक राक्षसांना कुठलंही हातात शस्त्र न घेता आपल्या शक्तीनिशी त्यांनी पहा ठार केले पहा. म्हणजे गोकुळामध्ये जे आहेत भगवान जे आहेत तर त्यांनी काय केले, कुठले शस्त्र नाही घेतले कधी. इतकं सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये की कुठल्याही शस्त्र हातात न घेता केवळ त्यांनी आपल्या सामर्थ्याने या सगळ्या असुरांचा वध केलाय. मग अशाच पद्धतीनं अर्जुन वृक्ष जे आहेत तर त्यांना पाडून त्यांनी काय केलंय, उद्धार केलाय त्यांचा. म्हणजे आपण समजून घेऊया की मुखामध्ये ज्यांच्या अखिल ब्रह्मांडाचं दर्शन घडतं यशोदा मैयाना, म्हणजे असे जे भगवान आहेत तर त्यांनी आपलं परमश्रेष्ठत्व जे आहे तर सिद्ध करून दाखवलंय ह्या लीलेमधून. म्हणजे ह्यातून आपण समजून घेतलं पाहिजे भगवानांची यशोगाथा आहे, विजय गाथा आहे. भगवान म्हणजे सामान्य कुणी व्यक्ती नाही आहे आणि भगवान यांच्या कथा आणि यशोगाथा ज्या आहेत किंवा या ज्या वेगवेगळ्या म्हणजे भगवान आणि भक्तांच्या ज्या कथा आपण ऐकतो तर ह्या काही काल्पनिक नाही आहेत किंवा हे कल्पनाविलास नाही आहेत किंवा रंजक कथा नाही आहेत, तर ह्या खऱ्या-खुऱ्या घडलेल्या भगवान यांच्या आणि भक्तांच्या मधल्या ह्या ज्या आहेत तर ह्या लीला आहेत भगवान यांच्या भक्तांसंबंधित घडलेल्या आणि ह्या भगवान यांच्या एक प्रकारे यशोगाथा आहेत, विजयगाथा आहेत आणि ह्या आपण ऐकल्या पाहिजेत आणि ह्या आपण ऐकल्याच पाहिजेत असं नाही, नुसत्याच म्हणजे ऐकल्या पाहिजेत असं नाही, तर आपण त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि भक्तिभावाने ते श्रवण केले पाहिजेत पहा. मग हे भगवान यांनी याच्यातून दाखवून दिले, सिद्ध केले की अखिल ब्रह्मांडाचं जे नायक आहेत ते भगवान स्वतः आहेत. परम श्रेष्ठ पुरुषोत्तम कोण आहेत, भगवान आहेत. पण जे असे नराधम म्हणजे किंवा मूढ असतात किंवा अल्पबुद्धी असतात त्यांनी इतकी पापकर्म केलेली असतात की त्यांना त्यांच्या पापकर्मामुळे हे सत्य समजूच येत नाही. हे कोणाला समजू येतं, तर भक्त जे असतात तेच भगवान यांच्या लीला या जाणतात आणि म्हणून ते भगवानांना शरण येतात की लीला करणारे सामान्य मनुष्याच्या रूपात अवतरलेले कोण आहेत, भगवान आहे ते जाणतात आणि त्याच क्षणी ते त्यांना शरण जातात आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा मी कशी करेन हा प्रयत्न करतात. म्हणजे भक्ताचं स्थान म्हणून काय आहे, अभक्तापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतं. आता पुढे जाऊ आपण. नमा परम कल्याण, नमा परम मंगल, वासुदेवाय शांताय, यदूनां पतये नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या श्लोकातला परम कल्याण हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवूया. तर हे परम कल्याण म्हणजे काय आहे पहा. तर काय म्हणतात जे नलकुबेर आणि मणिग्रीव आहेत ते, हे परम कल्याण म्हणजे भगवान यांच्याशिवाय आपलं परम कल्याण कुणी म्हणजे विचार करू शकतं का आपल्या परम कल्याणाचा, किंवा आपल्यासाठी परम कल्याण कुणी योजू शकतं का, कल्पना करू शकतं का. म्हणून ते काय म्हणतात,
तर हे परम कल्याण म्हणजे एखादा दासाचा भाव कसा असावा पहा, भगवानांच्या भक्ताचा भाव कसा असावा पहा, की ते भगवानाला काय म्हणतात, हे परम कल्याण म्हणजे आमचं कल्याण चिंतणारे योजणारे फक्त तुम्ही आणि तुम्हीच असू शकता. आणि म्हणून तुम्हाला आदरपूर्वक आम्ही प्रणाम करतो. तुम्ही कशात परम मंगलात. परम या शब्दाचा अर्थ काय, सर्वश्रेष्ठ जे आहे ते म्हणजे परम म्हटलं जातं. मग आपल्यासाठी मंगल असे कोण असू शकतात, आपल्या जीवनात भगवान यांचं येणं आणि आपला उद्धार होणं, ह्याच्यापेक्षा परम मंगल काही गोष्ट असू शकते का? बिलकुल नाही. आणि म्हणून काय म्हणतात भगवान यांना, ते तुम्ही परम मंगल आहात. म्हणजे पहा, आपल्या जीवनामध्ये इस्कॉन सारखी संस्था येणं, श्रील प्रभुपादांचे ग्रंथ आपल्याला वाचायला मिळणं, आज आपण भक्ती सदाचारचा क्लास श्रवण करणं, ह्यापेक्षा परम मंगल गोष्ट कुठली असू शकते का आपल्या जीवनामध्ये? असे हजारो लाखो आपले जन्म गेले असतील, की जेव्हा आपण पुन्हा पुन्हा म्हणजे वेगवेगळ्या शरीरातून योनीतून आपण येतच राहिलो, किंवा असे हजारो लाखो जन्म आपले गेले असतील, की जेव्हा आपण मनुष्य योनीतच राहिलो आणि तेच तेच चरबीत चर्मणाम असं म्हटलं जातं. प्रल्हाद महाराज आपल्या स्तुतीमध्ये म्हणतात, म्हणजे तेच तेच आपण कार्य करत राहिलो, म्हणजे आहार निद्रा भय मैथुन याच्या पलीकडे आपण गेलोच नाही. म्हणजे मग अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं गुरूंचं येणं आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज हा क्लास करतो, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे ना. मग याच्यापेक्षा परममंगल गोष्ट असू शकते का? मग असाच भाव त्यांचा आहे, की त्यांना त्यांचा जो उद्धार झालाय, त्या जे आहेत तर त्या वृक्षाच्या स्वरूपात ते होते आणि मग त्यांचा जो उद्धार होऊन त्यांना मूळ दिव्य त्यांचं जे शरीर आहे त्याची प्राप्ती झाली आणि त्याद्वारे म्हणजे भगवान यांचं त्यांनी सामर्थ्य हे जाणलंच आहे, म्हणजे ते जाणतातच भगवान यांना भक्त म्हणून, पण प्रत्यक्ष त्यांनी भगवानाचं सामर्थ्य ते अनुभवलंय, की कशा पद्धतीने आपला उद्धार झाला. आणि म्हणून ते काय म्हणतात, तुम्हीच परममंगल आहात. तुम्ही यदूंचे सर्वाधिक प्रख्यात वंशज आहात, म्हणजे यदुवंशामध्ये भगवान यांचा जन्म झाला आणि त्यामुळे ते काय म्हणतात, यदूंचे सर्वात प्रख्यात असे वंशज म्हणजे कोण, भगवान आहेत. म्हणून ते काय म्हणतात, यदुपती, म्हणजे यदूंचे राजे म्हणजे कोण, यदुपते किंवा यदुपती असं म्हटलं जातं, किंवा वासुदेव म्हटलं जातं म्हणजे भगवानांना. म्हणजे भगवान यांना अशा पद्धतीचं म्हणजे यदुपते या संबोधनाने संबोधलं जातं. मग हे वासुदेव, हे परम शांत, म्हणजे परम शांती आपल्याला देणार असं कोणतं ठिकाण आहे, तर भगवान हे एकमेव आहेत पहा. म्हणजे काय, परम शांती परम आनंद देणारे आणि आपले म्हणजे आपले हित चिंतणारे असे परोपकारी मित्र कोण आहेत, तर भगवान आहेत पहा. 5.29 मध्ये येतो हा श्लोक है ना. तर म्हणजे काय, की त्याला पीस फॉर्म्युला म्हटलं जातं. भगवद्गीता आपण आता सगळ्यांनी अभ्यासली. तर असं परम शांती देणारे किंवा परम आनंद देणारे असे कोण आहे, भगवानच असू शकतात. आणि म्हणून आम्ही तुमच्या चरण कमलांना नमस्कार करतो असं ते प्रार्थना करतात. म्हणजे पहा, परम कल्याण म्हणजे काय, की भगवान यांच्या पेक्षा वेगळं परम कल्याण करणारं कोणी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असं असू शकेल का, तर बिलकुल नाही. श्रीकृष्ण काय करतात, साधू म्हणजे कोण, कृष्ण भावनाभावित व्यक्ती त्यांचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण करत असतात. म्हणून काय म्हटले, परित्राणाय साधूंना. साधू म्हणजे कोण, की कृष्ण भावनेमध्ये जे आहेत, कृष्ण भावनाभावित जे आहेत. म्हणजे पहा, सामान्य आपण म्हणतो, सामान्य म्हणजे काय, की आपल्याला 6 दोष म्हणजे आपले सगळे मान्य असतात, हो की नाही. मग साधारण म्हणजे ज्यांनी 6 दोष धारण केलेले आहेत. आणि मग साधू म्हणजे ज्यांनी हे 6 दोष आहेत त्यांना अधू करून टाकले. आणि संत म्हणजे यांनी सगळ्या दोषांचा अंत करून टाकलाय. म्हणजे हे अशा पद्धतीचे जे वेगवेगळे स्तर आहेत. मग साधू म्हणजे कोण, कृष्ण भावनेमध्ये आल्यावरच तो व्यक्ती साधू होईल ना, आपल्या इंद्रियांना संयमित करेल, आपल्या मनावर नियंत्रण करेल, हो की नाही. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवेदारी तो काय करेल, आपली हृदयाची शुद्धी करून घेईल, हो की नाही. आणि त्याद्वारे त्याच्या अंगी जे भगवानांनी 13व्या अध्यायात भगवद्गीतेच्या सांगितलेत 26 गुण आपल्याला हवेत, हो की नाही, की जे भगवान यांच्या अंगी आहेत, मग तसे गुण आपल्या अंगी यायला लागतील. म्हणजे मग असा जो व्यक्ती आहे तो भगवान यांच्याशी आपण जर गुणांनी समान आहोत आणि प्रमाणाने भिन्न आहोत, तर अशा व्यक्तीमध्ये भगवानांचे गुण यायला लागतात भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. मग असा जो व्यक्ती आहे त्याला आपण साधू म्हणतो, कृष्ण भावनाभावित व्यक्ती. मग अभक्त सदैव काय करत असतात, अशा साधूंचा किंवा भगवत भक्तांचा छळच करत असतात. मग अशा साधूंना मुक्त करण्यासाठी भगवान येत असतात पहा, ह्या पृथ्वी तलावर अवतरित होत असतात. मग भगवानांना त्यांच्या भक्ताला पण एखाद्या पाठवता आलं असतं, किंवा भगवानांचे अनेक भक्त आहेत त्याचे पराक्रमी, त्यांनाही पाठवता आलं असतं. मग भगवान स्वतःच काय येतात,
तर आपल्या भक्तांशी त्यांना काय करायचं असतं, त्यांचं भाव आणि प्रेमाचं आदान प्रदान करायचं असतं, त्यांचं सांत्वन करायचं असतं, म्हणून स्वतः येतात भगवान पहा. आणि त्यांच्या अवताराचं हे कार्य असतं की भक्तांचा उद्धार करायचा आणि त्याचबरोबर काय करायचं, त्यांचं सांत्वन करायचं आणि त्याचबरोबर भक्त आणि भगवान यांच्यामध्ये ते प्रेमाचं आदान प्रदान असतं पहा. आणि त्याचबरोबर त्यांची म्हणजे अजून उद्दिष्ट काय असतात, तर अभक्त जे असतात म्हणजे अधर्मी लोक, पापी लोक, तर त्यांचा किंवा दुष्ट लोक त्यांचा ते काय करतात, विनाश करतात आणि त्याचबरोबर धर्माची संस्थापना करतात. कारण भगवान म्हणजे काय आहे, तर स्वतः भगवान जे आहेत तर ते परमश्रेष्ठ आहेत. भगवानांनीच वेद लिहिले. वेदांमध्ये जे त्यांचं भाष्य आहे ते म्हणजे काय, भगवानांची वाणी आहे. मग जे भगवानांची जी वाणी आहे ती कशी दोषरहित आहे. मग जे वेद आहेत तर ते भगवानांच्या आज्ञा म्हणून आपण स्वीकारतो किंवा जे भगवद्गीता आहे ते भगवानांच्या श्रीमुखातील आलेल्या आज्ञा म्हणून स्वीकारतो. मग अशा ज्या भगवानांच्या आज्ञा तीच धर्मतत्व होऊ शकतात पहा. मग ती धर्मतत्व आहेत त्यांचं स्थापना कोण करू शकतं, भगवान स्वतःच. म्हणून भगवान काय येतात, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. कारण की धर्मतत्व भगवानच स्थापन करू शकतात. भगवानांच्या शिवाय आपल्यासारखा 3 गुणांनी बद्ध झालेला जीवात्मा कधी धर्माची संस्थापना नाही करू शकत, ते धर्मतत्व नाही स्थापित करू शकत आणि यासाठी भगवान स्वतःच येतात आणि त्या धर्मतत्वांची पुनर्स्थापना करतात पहा. हे आपण समजून घेऊया. आणि म्हणून भगवान जे येतात तर त्यावेळेला ते 3 कार्य करतात. काय करतात, भक्तांचा उद्धार, अभक्त किंवा दुष्ट पापी लोकांचा ते काय करतात, विनाश करतात आणि धर्माची संस्थापना करतात. मग हेच त्यांच्या अवताराचं मुख्य कार्य असतं. म्हणजे भगवानांचं जर चरित्र अभ्यासलं तर आपल्याला हे नेहमी पदोपदी पाहायला मिळतं पहा. म्हणजे त्यांच्या जीवनातला बहुतांश काळ असुरांचा नाश करण्यातच गेलाय. नाही का असतं, तर भगवानांची ही पण लीला असते. म्हणजे या लीलेद्वारे भगवान काय करत असतात, त्या असुरांचा पण उद्धार करत असतात. ज्या ज्या असुरांना भगवानांच्या हातून मरण आलं पहा, हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, आता कुणाला मांडीवर ज्याला कुणाला घेतलं भगवान यांनी, त्यांचे स्पर्श झाले, मग त्याचा उद्धारच झाला ना, त्याला मुक्ती मिळाली. म्हणजे पहा, एखाद्याला मांडीवर घेण्याचं भाग्य जर मिळत असेल म्हणजे असुर योनीत येऊन, तर त्याच्यासारखा म्हणजे सर्वश्रेष्ठ असा कोण असू शकेल. म्हणजे भक्तांना सुद्धा भगवानांच्या मांडीवर म्हणजे स्थान मिळेल असं नाही. तर त्या असुर असून हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं भगवान यांनी पहा. म्हणजे भगवान इतके परमपवित्र आहेत म्हणजे की त्यांचा स्पर्श होताच सगळं शुद्ध होऊन जातं पहा. मग ह्याच्यावरून आपण समजून घेऊया. किंवा कंस आहे त्याचा वध केला भगवानांनी, म्हणजे अशा अनेक असुरांचा वध केला, मग त्यांना मुक्ती मिळाली पहा. म्हणजे भगवान त्यांची ही लीलाच असते. अशा असुरांचा जरी विनाश त्यांनी केला तरी त्याद्वारे ते काय करत असतात, त्यांचा उद्धारच करत असतात पहा. आता पुढचा श्लोक घेऊया आपण. हा माताजी. नु जानीहि नो भूमन् तवानुचर किंकरौ दर्शनं नो भगवता ऋषेरादिस दासीरद दासीदनुग्रहात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण तर समजून घेऊया. आता या प्रार्थनेमध्ये काय म्हणतात की अनुजानीही हा शब्द लक्षात ठेवूया. अनुजानीही हा शब्द काय आहे, कृपया आता मला अनुमती द्या. आता कशासाठी ते पहा, आपण समजून घेऊया. की हे विश्वव्यापक परमेश्वरा असं ते म्हणतात. म्हणजे विश्वव्यापक रूप भगवान यांचं जे आहे आपण सगळेजण जाणतो हो की नाही. तर म्हणजे भगवान जे आहेत तर ते विश्वव्यापी आहेत. म्हणजे अखिल ब्रह्मांड व्यापणारा असं विश्वरूपाचं दर्शन भगवान यांनी अर्जुनांना केलंय पहा. आपण ते 11व्या अध्यायात वर्णन पाहतो. तर असे विश्वाला सगळं व्यापून टाकणारे, चराचराला भगवान व्यापून टाकणारे आहेत. परमात्मा स्वरूपातही उपस्थित आहेत आणि भगवान यांचंच हे रूप आहे. म्हणजे आपण हे विश्वाचं जर पाहिलं रूप तर त्याचं वर्णन आहे पहा. म्हणजे विश्वरूप कसं आहे तर त्याचं वर्णन येतं. म्हणजे भगवान यांचे चंद्र सूर्य हे नेत्र आहेत किंवा असं जे वेगवेगळं वर्णन येतं विश्वरूपाचं, तिकडे खोलात नको जाऊया आपण. तर अशा पद्धतीचं भगवान यांचं जे ब्रह्मांड जे आहे तर त्या ब्रह्मांडामध्ये जे भगवान यांचं विश्वरूप जे आहे तर ते व्यक्त होत असतं. तर अशा भगवान यांना ते काय संबोधन वापरतात, विश्वव्यापक परमेश्वरा. ते काय म्हणतात, आम्ही सदैव तुमचे दासानुदास आहोत, विशेषतः नारद मुनींचे दास आहोत. कृपया आम्हाला आता स्वगृही जाण्याची अनुमती द्या.
केवळ देवर्षी नारदांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आज तुमचे दर्शन घडले. म्हणजे गुरु असतात ते आपल्या भक्तांचा कसा उद्धार करत असतात पहा. गुरूंना माहिती असतं की आपला जो भक्त आहे तर त्याला काय ज्ञान दिलं पाहिजे किंवा त्याला कशा पद्धतीने आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. मग त्यामुळं जे गुरु असतात त्यांची जी योजना असते त्यानुसार प्रत्येक गोष्ट घडत असते पहा. आणि गुरुच आपल्याला भगवत चरणी जे आहे तर भगवत चरणांशी नेऊ शकत असतात. मग आता हे जे गुरु आहेत ह्या नलकुबेर आणि जे मणिग्रीव आहेत त्यांचे कोण आहेत? नारद मुनी हे गुरु आहेत. मग ते काय म्हणतात? नारद मुनींच्या कृपेमुळेच म्हणजे किंवा त्यांच्या अनुग्रहामुळेच आम्हाला आज तुमचं दर्शन घडलं. मग आता ते जे होते ते वृक्षाच्या स्वरूपात तिथे होते. भगवान जे आहेत तर त्यांचं जे यशोदा मैया आणि नंदबाबांचं घर आहे त्याच्या अंगणामध्ये. मग आता आम्हाला आता स्वगृही जाण्याची म्हणजे जिथून ते आले होते तिथे जाण्याची आज्ञा द्या अशी ते अनुमती घेतात. म्हणजे पहा, मनुष्याला भक्ताच्या कृपेविना आणि त्याच्या म्हणजे आशीर्वादाविना श्रीकृष्णांचं भगवान म्हणजे भगवान म्हणून साक्षात्कार किंवा त्यांचं भगवत स्वरूप आहे त्याचं होऊ शकत नाही. म्हणजे आपण 7.3 मध्ये अभ्यासले पहा, मनुष्याणाम सहस्त्रेषु असा श्लोक येतो पहा, कश्चित् सिद्ध आहे. म्हणजे काय की काही सिद्ध योगी पुरुष श्रीकृष्णाचे स्वरूप जाणू शकत नाहीत. उलट श्रीकृष्णांच्या विषयीचे ते चुकीचाच समज करून घेतात. म्हणजे म्हणून आपल्यासारख्यांनी काय करायला पाहिजे? नारद मुनीच्या परंपरेतले जे कोणी आहेत भक्त म्हणजेच काय नारद मुनीच्या परंपरेतले भक्त म्हणजे कोण? उच्च कोटीचे वैष्णव आचार्य कोण आहेत आपले? श्रील प्रभुपाद 32वे आचार्य आहेत या परंपरेतले. आपण त्यांचा आश्रय घेतला म्हणजे अशा भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे. मग आपल्याला समजू शकतं की भगवत अवतार कोण आहेत. नारद मुनींची परंपरा म्हणजे कुठली? ब्रह्म मध्व गौडी वैष्णव परंपरा की जी सर्वात प्राचीन आहे की ज्या परंपरेतनं आपण श्रील प्रभुपाद हे 32वे गुरु आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण आज सगळे अध्ययन करतो आहोत पहा. म्हणजे ह्या परंपरेमधूनच हे ज्ञान नारद मुनींकडे आलं. म्हणजे सर्वात प्रथम ब्रह्माजींना भगवानांनी ज्ञान दिलं. मग ब्रह्माजींनी हे ज्ञान कोणाला दिलं? तर त्यांनी नारद मुनींना दिलं. मग नारद मुनींनी कोणाला दिलं? व्यास मुनींना दिलं. व्यास मुनींनी मध्वाचार्यांना. मग अशी ही परंपरा आहे आणि ह्याच्यातले श्रील प्रभुपाद हे 32वे गुरु आहेत. मग हा भाग आपण लक्षात घेऊया. मग अशा गुरूंचा म्हणजे असे जे भक्त आहेत उच्च कोटीचे नारद मुनींच्या परंपरेतले म्हणजे ब्रह्म मध्व गौडी वैष्णव परंपरेतले त्यांचा आपण आश्रय घेतला पाहिजे. मग आपण भगवान अवतार जाणू शकतो. मग आता या कलियुगामध्ये काय तर असे भोंदू वगैरे लोक भरपूर आहेत आणि ते स्वतःलाच सांगतील मी भगवान आहे म्हणून. मग त्यावेळेला आपण त्यांना विचारलं पाहिजे मग तुम्ही विश्वरूप दाखवा आम्हाला भगवान यांच्यासारखं असं म्हटलं पाहिजे. भगवान यांच्यासारखी गोवर्धन लीला करून दाखवा असं म्हटलं पाहिजे आपण. म्हणजे भगवत अवतार म्हणून स्वतःचीच ते प्रसिद्धी करून घेतात पहा. पण नारदांच्या परंपरेतले म्हणजेच काय आपल्या ब्रह्ममध्व गौडीय परंपरेतले जे असे सेवक आहेत जे आचार्य आहेत ते सेवकाच्या भूमिकेत आहेत. म्हणजे एखादे उत्तम आचार्य जेव्हा होतात तेव्हा ते उत्तम शिष्य पण असतात आणि उत्तम गुरुसेवक पण असतात. ही आपली शृंखला पद्धती आहे. म्हणजे एक गुरु आपल्या जे शिष्य आहेत त्याला उत्तराधिकार देतो. म्हणजे शिष्य उत्तराधिकार परंपरा आहे आणि त्याद्वारे या परंपरेतले हे सगळे सेवक असतात म्हणजे नारदांच्या परंपरेतले हे सेवक म्हटले त्यांना. म्हणजे श्रीकृष्णांचे हे पण सेवक आहोत सगळे किंवा आपले आचार्य जी परंपरा आहे गुरु परंपरा तर हे श्रीकृष्णांचे नारदांच्या परंपरेचे सेवक असा त्याचा उल्लेख आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण श्रीकृष्णांकडून हे ज्ञान आपल्यापर्यंत येतं. त्या परंपरेतले 32वे जे आहेत गुरु तर ते श्रील प्रभुपाद आहेत. मग त्यांचे शिष्य कोण आहेत? आपले गुरु महाराज आणि मग आपण त्यांचे शिष्य आहोत. म्हणजे ह्याच्यातून समजून घेऊया की आपण जे ज्ञान प्राप्त करतो ते श्रीकृष्णांकडून प्राप्त करतो किंवा आपण एखादा साष्टांग दंडवत घातला किंवा आपण पंचांग प्रणाम केला तर तो आपण आपल्या गुरूंना करतो. मग आपले गुरु त्यांच्या गुरूंना पोहोचवतात. मग त्यांचे गुरु त्यांच्या गुरूंना पोहोचवतात. असं करून तो प्रणाम कुणाकडे पोहोचतो? श्रीकृष्णांकडे. मग असंच हे ज्ञान आपल्यापर्यंत आलंय. श्रीकृष्णांनी ब्रह्माजींनी नारद मुनींना आणि ह्या परंपरेतनं ते ज्ञान श्रील प्रभुपादांपर्यंत आलं आणि त्यांनी ते आपल्याला दिलं. आपल्यापर्यंत कोणी दिलं? गुरु महाराजांनी दिलं. मग अशा पद्धतीने हे जे आहे तर ह्या परंपरेतले आपण मग कोण आहोत? सेवक आहोत. म्हणून आपण श्रीकृष्णांचे सेवक आहोत आणि सेवक बनल्याशिवाय दास बनल्याशिवाय आपल्याला भगवानांचे यथार्थ स्वरूप कधी जाणता येणार नाही. आणि म्हणून नरोत्तमदास ठाकूर काय म्हणतात? छाडिय वैष्णव सेवा निस्तार पायाचे केबा असं म्हणतात. म्हणजे काय वैष्णवांच्या कृपेविना
कोणत्याही मनुष्याला आपल्या देहात्मबुद्धीच्या बंधनातून म्हणजे 3 गुणांचं बंधनातून आपल्याला मुक्त नाही होता येणार. देहात्मबुद्धीचं बंधन म्हणजे काय? आपण 3 गुणांनी युक्त असलेल्या प्रकृतीमध्ये हे मनुष्य शरीर आहे. म्हणजे हे घेऊन आलो आहे. आता मनुष्य शरीर हे सुद्धा उपाधीच आहे आपल्याला. आपल्याला मनुष्य म्हणलं जातं. हो की नाही? म्हणजे शरीर ही सुद्धा उपाधीच मिळाली आपल्याला म्हणजे ह्या मनुष्य शरीराची. तर मग आपल्याला काय वाटतं, मी म्हणजे हा शरीरच आहे असं वाटतं आपल्याला. कारण भगवान यांच्याशी असलेलं आपलं जे नातं आहे भगवान यांच्याशी किंवा त्यांच्याशी असलेला आपला संबंध आहे त्याचं आपल्याला विस्मरण झालंय. आणि त्यामुळे काय समजतो आपण स्वतःला मी एक शरीरच आहे. आणि म्हणून ह्या शरीर म्हणजे मी एक शरीरच आहे समजून आपण जेव्हा इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या गोष्टी करतो तोपर्यंत देहात्मवृद्धी म्हणजे मी एक शरीर आहे हे वाटणं असणार. ह्या बंधनातून जेव्हा मुक्त होऊ आपण तेव्हाच आपल्याला भगवान यांना जाणता येईल. मग वैष्णवांची अशा उच्च कोटीच्या कृपा व्हायला पाहिजे की जे गुरु परंपरेतले नारद परंपरेतले सेवक आहेत ते उच्च कोटीचे वैष्णव आहेत, सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत ते. मग त्यांची कृपा जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला या प्रकृतीच्या 3 गुणातून किंवा देहात्म बुद्धीच्या बंधनातून मुक्त होता येईल. म्हणजे वैष्णवांची कृपा प्राप्त नाही झाली तर न झालेले असे जे लोक आहेत ते शारीरिक चमत्कार किंवा मानसिक तर्क करून भगवान जे आहेत त्यांचं स्वरूप जाणूच शकणार नाहीत. हे आपण समजून घेऊया. म्हणजे आजकाल हातात हवेत हात फिरवून अंगठ्या काढून देतात. मग एखाद्याच्या घरात संपत्ती निर्माण करून देतात. म्हणजे असं जे काही सांगतो म्हणतात ते सगळे भोंदू आहे. तर ह्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे भगवान हे एकमेव असे आहेत की ज्यांना आपण म्हणजे जे आहे तर ते गुरु परंपरेतून किंवा ह्या नारद मुनींच्या परंपरेतून म्हणजेच काय गुरु शिष्य परंपरेतून आपण जाणू शकतो. आणि अशा भगवान यांचे जे भक्त आहेत तर त्यांचा आश्रय घेऊनच आपण जाणू शकतो. पहा म्हणजे गुरु परंपरेतले जे उत्तम आचार्य आहेत उच्च कोटीचे आचार्य आहेत तर हे एक उत्तम शिष्य आहेत, एक उत्तम शिष्य आहेत म्हणून आपण जाणू शकतो. ते भगवानांची सेवा करतात आणि ती सेवा करण्याचं त्यांचं जे कार्य आहे ते करत असतात आणि त्याद्वारे आपल्यासारखे काय होत असतो पतित जीवांचा उद्धार होत असतो. हे आपण जाणलं पाहिजे आणि हे सगळं भाव जे आहे तर ते व्यक्त करतात. म्हणून दासानुदास म्हणजे काय नारद म्हणजे आम्ही दास आहोत, त्यांचे आम्ही शिष्य आहोत आणि अशा नारद मुनींचे आम्ही जे दास आहोत आणि त्यांचे शिष्य आहोत. तर आम्हाला आता तुम्ही काय करा स्वगृही जायची अनुमती द्या अशी ते प्रार्थना करतात. म्हणजे पहा इथे समजून घेऊया की भगवान यांचे भक्त नारद मुनी आहेत. नारद मुनींना 27 अवतार पण मानलं जातं. मग आता असे जे भक्त आहेत तर त्यांचे दास कोण आहेत तर जे नलकुबेर आणि मणिग्रीव आहेत. मग ह्याच्यातून आपण समजून घेऊया की असे जेव्हा भक्त असतात आणि त्यांचा आपण आश्रय घेतो म्हणजे भगवान यांचे असे जे म्हणजे गुरु परंपरेतले किंवा असे जे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांचा आश्रय जेव्हा आपण घेतो आणि त्यांचे आपण दास बनतो त्यावेळेला भगवान यांना आवडतं, भगवान संतुष्ट होतात. भगवान काय म्हणतात म्हणून भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये त्या श्लोकाचा उल्लेख येतो की हे जे भक्त आहेत माझे हे माझे भक्त नाही आहेत तर माझा जो भक्त आहे शुद्ध भक्त आहे किंवा सर्वश्रेष्ठ वैष्णव भक्त आहे त्याची हे उपासना करतात, त्याचे हे दास आहेत आणि म्हणून ते माझे भक्त आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये गुरु परंपरेतले असे सेवक म्हणजे जे आचार्य म्हणून भूमिका निभावतात हे आपल्या जीवनामध्ये हवेत की ज्यामुळे काय होईल आपण त्यांचे दास बनून जेव्हा सेवा करू. कारण गुरु आणि भगवान हे कसे आहेत अभिन्न आहेत. भगवान यांचं बाह्य प्राकट्य म्हणजे कोण आहेत गुरु आहेत. शिक्षा गुरु असो तर दीक्षा गुरु. चैतन्य चरितामृतामध्ये उल्लेख आहे. हे कोण आहेत तर भगवान यांचं बाह्य प्राकट्य आहे. त्या माध्यमातून भगवानच आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मग असे जे गुरु आहेत त्यांचे आपण दास बनू आणि त्याच वेळेला म्हणजे काय होईल तर आपल्यावर भगवानांची कृपा होईल. मग ते सांगतायत की हा नारद मुनींचे म्हणजे आमचे जे गुरु आहेत त्यांचे आम्ही दास आहोत. म्हणजे भगवान यांच्या समोर आपल्याला गुरु जेव्हा घेऊन जातात त्यावेळेला आपण तिथं त्यांच्या चरण कमलांवर जेव्हा आपल्याला घालतात तेव्हा आपण तिथं आपण काय प्रार्थना करायची की ह्या उच्च कोटीचे जे वैष्णव भक्त आहेत त्यांचा मी दास आहे असा आपला भाव पाहिजे. तेव्हा भगवान यांना ते आवडतं. मग तशाच पद्धतीनं प्रार्थना करतायत ते सांगून. असं नाही सांगितलं त्यांनी की मी तुमचा एक भक्त आहे आणि मग तुम्ही माझा आता उद्धार केला आहात आता मला अनुमती द्या वगैरे असं नाही. तर तुमच्या ह्या भक्तांचा तुमच्या ह्या उच्च कोटीचे जे वैष्णव आहेत त्यांचा
मी भक्त आहे, त्यांचा मी दास आहे आणि आता तुम्ही मला अनुमती द्या. मग हा खरा शिष्यत्व भाव आहे, हे खरं शिष्यत्व आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे, कारण गुरुच आपल्याला भगवान यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात पहा. त्यामुळे गुरूंच्या छत्रछायेखाली आपण आलं पाहिजे आणि गुरूंची आपण सेवा केली पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अन्यथा आपल्याला भगवान यांची कृपा मिळेल का? बिलकुल नाही. म्हणजे गुरूंचं आपल्या जीवनातलं जे महत्व आहे ते आपण समजून घेतलं. आणि त्याचबरोबर म्हणजे जेव्हा आपण कुठे जातो, आपल्याला कोणी विचारतं आपल्या भौतिक जीवनामध्ये किंवा आपण समाजामध्ये, तेव्हा आपल्याला जर कोणी विचारतं तर तेव्हा आपलं उत्तर काय असलं पाहिजे, की ह्या गुरूंचा मी दास आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा कोणी विचारतं की तुम्ही भक्त आहात का, किंवा आपल्याला असे प्रश्न विचारतात, तर तुमचे म्हणजे तुम्ही म्हणजे कोणत्या भगवानांची उपासना करता, किंवा असे वेगवेगळे भक्त असतात, ज्ञान नसतं, अल्पबुद्धी मनुष्य प्रश्न विचारतात, तेव्हा आपण काय सांगितलं पाहिजे, की मी माझ्या गुरूंचा दास आहे. आणि त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण आहे, तर त्यांचा देखील मी दास आहे. पण पहिलं नाव कोणाचं आलं पाहिजे? आपल्या गुरूंचं. मग हे उत्तम शिष्यत्व आहे, की जसं मणिग्रीव आणि नलकुबेर यांनी आपलं जे भाव आहेत ते व्यक्त केला आणि भगवान यांची अनुमती घेतली. मग हे एका भक्ताचं, हे एका शिष्याचं आचरण असलं पाहिजे पहा. आता पुढे जाऊ आपण. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम हस्तौ च कर्मसु मनस्तव पादयोर्नः सुहृत्यां शिरस्तव निवास जगत् प्रणामे दृष्टिं सतां दर्शनेस्तु भवत्तनोनाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. तर आपण समजून घेऊया की हे ते काय म्हणतात आता, हे भगवान आमच्या म्हणजे आमच्या वाणीने तुमच्या लीलांचं वर्णन व्हावं, कानांनी तुमच्या महात्म्याचं श्रवण व्हावं, हातपाय आणि अन्य इंद्रियद्वारे तुम्हाला आनंददायक ठरतील अशी कार्य व्हावीत आणि मनाद्वारे तुमच्या चरण कमलांचं नित्य चिंतन व्हावं. आमच्या मस्तकाद्वारे जगातल्या प्रत्येक गोष्टीच नमन व्हावं, कारण या सर्व गोष्टी म्हणजे तुमचीच विभिन्न रूपं आहेत. आमच्या नेत्रांनी वैष्णवांचं नित्य दर्शन घडावं, कारण असे वैष्णव जन तुम्हापासून अभिन्न आहेत. म्हणजे किती छान प्रार्थना आहे पहा. म्हणजे इथे श्लोकामध्ये म्हटले पहा, वाणी गुणानुकथने श्रवणौ कथाया. म्हणजे प्रत्येक आपल्या जे शरीराचं अंग आहे तर त्याचं कार्य काय असावं, तर हे खूप छान या श्लोकामधून त्यांनी व्यक्त केले पहा. अशी प्रार्थना आपण करावी पहा, की आमच्या वाणीने तुमच्या लीलांचंच वर्णन व्हावं, किंवा तुमच्या यशोगाथाच गायल्या जाव्यात. भगवानाच्या कथाच आमच्याकडून सांगितल्या जाव्यात. कानांनी काय व्हावं, तुमचं महात्म्य, भगवान हे कसे महान आहेत हेच वर्णन म्हणजे जे आहे तर हे कानांनी ऐकावं, म्हणजे ते श्रवण व्हावं. किंवा आमचे हातपाय काय करतील, तर भगवानांच्या सेवेमध्येच गुंतलेले असतील, किंवा भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत त्यांची सेवेमध्ये आमचे हातपाय जे आहेत तर ते गुंतलेले असतील. म्हणजे जसे अमरीश महाराजांनी सेवा केली पहा. म्हणजे प्रत्येक इंद्रियाद्वारे तर तुमच्या आनंदासाठी जे म्हणून काही कार्य करतायत ते आम्हाला करता यावं, अशी ते प्रार्थना करतात. किंवा मनाद्वारे काय तुमच्या नित्य म्हणजे तुमचं नित्य तुमच्या चरण कमलांचं चिंतन व्हावं पहा. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की भगवानांच्या चरण कमलांचंच का आपण नित्य ध्यान करायचं, म्हणजे काय असं आहे तिथं, हे आपण समजून घेऊया. तर भगवान यांचे जे चरण कमल आहेत तर ते त्या चरण कमलांची जी रज आहे तिथं भगवान यांचे उच्च कोटीचे असे शुद्ध भक्त जे महात्मा तर ते वास करत असतात. मग भगवान जे आहे तर यांची चरण रज जी आहे तर तिथं अशा उच्च कोटीच्या वैष्णव भक्तांना राहायला आवडतं. आणि असे जे उच्च कोटीचे वैष्णव असतात, शुद्ध भक्त असतात, ते काय करत असतात, भगवान यांच्या चरण कमलांशी सदैव नमन करत असतात. मग त्यामुळं भगवान यांचे चरण कमलांचं आपण नित्य जर चिंतन केलं तर आपल्याला भगवान यांची जे जे वैष्णव आहेत की जे उच्च कोटीचे वैष्णव भक्त आहेत तर त्यांची देखील कृपा प्राप्त होते पहा. म्हणजे इतके चरण कमल भगवान यांचे म्हणजे जे आहेत तर ते महत्वाचे आहेत, कारण तिथेच सगळे वैष्णव दंडवत करत असतात, तिथेच चरणराज म्हणून वैष्णव वास करत असतात. आणि म्हणून भगवान यांचे चरण कमलांचं आपण नित्य ध्यान केलं पाहिजे. आणि म्हणून नित्य चिंतन आपण कोणाचं आपल्याकडून व्हावं, तर भगवान यांच्या चरण कमलांचं अशी ते प्रार्थना करतात. आणि आमच्या मस्तकाद्वारे काय व्हावं, तर प्रत्येक गोष्ट या अखिल ब्रह्मांडात या जगतातली प्रत्येक गोष्ट भगवान यांची
वैष्णवांची निर्मिती आहे, हो की नाही? चर असो अचर असो, मग त्या सगळ्याला आम्ही नमन करतो आणि नमन व्हावं, कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे तुमचीच विभिन्न रूप आहेत हे जाणतात पहा. म्हणजे आमच्या नेत्रांनी काय व्हावं, तर प्रत्येक वैष्णवांचं, भगवान यांचे जे उच्च कोटीचे वैष्णव भक्त आहेत त्यांचंच नित्य दर्शन व्हावं असं ते प्रार्थना करतात. कारण भगवान यांचे वैष्णवजन भगवान यांच्यापासून अभिन्न आहेत. म्हणजे वैष्णवजन म्हणजे कोण, तर या ब्रह्मांडावर जे भूतलावर वैष्णवजन म्हणजे कोण असतात, सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण असतात मंदिरामध्ये भगवान यांच्या समोर, तर आपले जे गुरु असतात, तर ते त्यांचे जे अर्चविग्रह मंदिरामध्ये, तसं ह्या अखिल ब्रह्मांडामध्ये जे गुरुस्थानी असतात, आचार्य असतात, तर तेच सर्वश्रेष्ठ वैष्णव असतात. मग अशा वैष्णवांचं मला नित्य दर्शन घडावं, कारण ते भगवान गुरु हे भगवान यांच्यापासून अभिन्न मानले गेलेत. भगवान यांच्या एवढाच सन्मान त्यांना दिला गेला जावा, आणि म्हणून अशा वैष्णवजन जे आहेत ते तुमच्यापासून अभिन्न आहेत, म्हणून त्यांचं मला नित्य दर्शन घडावं. म्हणजे माझ्या श्री गुरूंचं आणि श्री गुरूंच्या पात्रतेचे असणारे म्हणजे सगळे आचार्य परंपरेतले जे कोणी आहेत, तर अशा वैष्णवांचं मला दर्शन घडावं अशी ते प्रार्थना करतात. आणि त्याचबरोबर इतर उच्च कोटीचे जे वैष्णव आहेत तर त्यांचं देखील दर्शन घडावं असं या श्लोकाच्या अर्थातून अभिप्रेत आहे. पण मुख्यत्वाने असे वैष्णवजन म्हणजे कोण, भगवानांचे सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणजे आपले गुरु, आणि म्हणून त्यांचं नित्य दर्शन घडावं असा म्हणजे आपण असा पद्धतीने हे समजून घ्यायला हरकत नाही. मग आता ह्या श्लोकामध्ये काय सांगितले, म्हणजे सतत नवविधा भक्तीद्वारे आपण भगवानांना कसं प्राप्त करू शकतो, म्हणजे भक्ती हाच केवळ मार्ग आहे पहा. आणि म्हणून भगवान यांच्या सेवेमध्ये आपण स्वतःला नियुक्त केलं पाहिजे. म्हणजे ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते, नारद पंचरात्रातला श्लोक आहे. म्हणजे काय की मनुष्यानं शरीर मन इंद्रिय सगळ्यांचा उपयोग श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये केला पाहिजे. आणि हा उपयोग कसा करायचा, तर हे आपण नारद आहेत किंवा जे भगवान शिव आहेत यांच्यासारख्या निष्णात भक्तांकडून शिकलं पाहिजे. आणि हाच खरा म्हणजे विद्याप्राप्तीचा मार्ग आहे. म्हणजे आपण म्हणतो ना भगवद्गीतेच्या शेवटी ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, म्हणजे काय, ती ब्रह्मविद्या आहे म्हणजे काय, ब्रह्मांना मिळालेली विद्या आहे, ज्ञान आहे. मग ह्या ज्ञानाचा, ह्या विद्याप्राप्तीचा मार्ग काय आहे, भक्ती किंवा भक्तिमय प्रेममय सेवा. तर ह्या सेवेद्वारेच आपण काय केलं पाहिजे, तर भगवान यांना जाणलं पाहिजे. आणि भगवान यांना जाणून घेण्यासाठी स्वतःचा असा नवीन मार्ग आपण शोधू नये. म्हणजे कल्पोकल्पित मार्ग आहेत, तर त्याद्वारे आपल्याला भगवान यांना कधी जाणता नाही येणार. आपण पाहतो पहा की वेगवेगळे लोक वेगवेगळे आपले कल्पोकल्पित मार्ग सांगतात, पण आपल्याला जे शास्त्र सांगतात आणि गुरु परंपरेतले जे आचार्य सांगतात, तर त्यानुसारच आपण जे आहेत ते मार्ग किंवा विधी आहेत त्यांचं काय केलं पाहिजे, अवलंब केलं पाहिजे, तरच आपण भगवान यांची कृपा प्राप्त करू. कारण भगवान यांना जाणणारे त्यांचे जे उच्च कोटीचे भक्त असतात, वैष्णव भक्त असतात, तर त्यांचं मार्गदर्शनाद्वारेच आपण भगवान यांना जाणू शकू. अन्यथा कल्पनेनी किंवा आपण निर्मिलेल्या कुठल्या गोष्टींनी आपल्याला भगवान यांना जाणता नाही येत. म्हणजे याच्यावरून समजून घेतलं पाहिजे आपण की यत मत तत पथ, ही परमेश्वर प्राप्तीची कल्पना म्हणजे काय, मूर्खपणा आहे. म्हणजे काय की श्रीकृष्ण काय म्हणतात की भक्त्या एकया ग्राह्य, म्हणजे केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवा करूनच कोणी मला जाणू शकतो. भागवतात हा श्लोक येतो 11व्या स्कंदामध्ये. आणि म्हणून याला काय म्हणलंय, अनुकूलेन कृष्णानुशीलम, म्हणजे काय, अनुकूल भावनेनं, म्हणजे ज्या अनुकूल भावनेनं, म्हणजे ज्या आवश्यक आहेत भक्तिमय सेवेसाठी त्या सेवा सगळ्या करून आपण त्याद्वारे भगवत सेवा आपण करून अशा पद्धतीने भगवानांची प्राप्ती करू शकतो. मग अशा पद्धतीनं म्हणजे अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जन, म्हणजे भगवत सेवेसाठी आवश्यक गोष्टी आपण अंगी बाणवायच्या आणि त्याचा स्वीकार करायचा, आणि ज्या प्रतिकूल आहेत त्या त्यागायच्या. अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो सेवा, तर त्यावेळेला आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. म्हणजे भगवानांना केवळ आणि केवळ भक्ती सेवेने जाणता येईल. मग हे आपण समजून घेतलं इथे. आता इथे आपली ही स्तुती संपली. हा माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. तुम्ही, हरे कृष्ण. माताजी, तुम्हाला काही सेवा असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करून लेफ्ट झालं तरी चालेल, फक्त मला होस्ट करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण, माझा आवाज ऐकू येतो? हा, इथे आपला ही स्तुती संपली. कोणाला काही शंका असेल, आता आपण जो अभ्यासला भाग त्याविषयी शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हा, कोणाला काही शंका नसेल तर मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते.
वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। शिल प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। कार्तिक मास की जय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्वांना सादर प्रणाम. आपण थांबूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, कृष्ण माताजी, सादर प्रणाम. मग कुमुद माताची रेकॉर्डिंग स्टॉप करूया आणि थांबूया आपण.